हॅलो, नमस्कार. अं, आतापर्यंत आपण बस्तीचे इन्स्ट्रुमेंट, डोस, सम्यक लक्षणं इथपर्यंत बघितलं. आता मेन प्रोसिजर कशी करायची आहे बस्ती यंत्राने, बस्ती पुटक आणि बस्ती नेत्राने जसं आपल्याकडे त्या प्रमाणात बस्ती प्रॅक्टिस केल्या जात नाही. तर त्याच्यामधले बारकावे काय काय हे प्रॅक्टिस करताना एवढं सगळं कन्सेप्च्युअल झालं, पण नेमकं प्रॅक्टिस करताना कसं याला प्रॅक्टिस करायचं आणि जेव्हा आपण सम्यक लक्षणापर्यंत बस्ती करू तर त्याला कुठल्या प्रिकॉशन पाहिजे, दुसरा बस्ती केव्हा करणार, आणि त्याला कुठल्या कुठल्या काळज्या घ्यायला पाहिजे, हे सगळं आता आपण पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्मामध्ये बघू. सर्वात प्रथम पूर्वकर्म. सगळ्यात महत्वाचं आहे पेशंटची आपल्याला पहिले असेसमेंट करून घ्यायची. त्याच्यामध्ये पहिले लक्षात ठेवायचं की पेशंट जर अँटी डायबेटिक मेडिसिन चालू असतील, अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन चालू असतील, त्याची पहिले हिस्ट्री घ्यायची. आणि परत पेशंटचं पार्किन्सनिझम वगैरे असेल तर त्याचे जे मेडिसिन चालू असतील तर बस्तीच्या दिवशी ते कुठलीही मेडिसिन आम्ही देत नाही. अँटी डायबेटिक, अँटी हायपरटेन्सिव्ह कुठलीही मेडिसिन बस्तीच्या दिवशी त्याला दिले जात नाही. एक दिवस तेवढा तो गॅप दिला जातो. बस्तीनंतर असं आहे की पेशंटचं थोडं हायपरटेन्शन असेल तर ते कमी पण होतं. आणि दुसरे असं आहे की डायबिटीजच्या पेशंटमध्ये एक शक्यता आहे की पेशंट एखाद्या वेळेस हायपोग्लायसेमिक मध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे ते एक दिवस ते मेडिसिन अवॉइड केलं तरी काही फरक पडत नाही. आणि पार्किन्सनिझमच्या पेशंटमध्ये पण आपल्याला त्या दिवशी मेडिसिन नाही दिले तर एवढा काही फरक पडत नाही. आणि हायपरटेन्सिव्ह पेशंटमध्ये, पार्किन्सनिझमच्या पेशंटमध्ये बस्ती दिल्यानंतर जो इफेक्ट आहे आपल्याला विदाऊट मेडिसिन चांगला असेस करता येतो. परत नंतर रेक्टल एक्झामिनेशन मॅन्डेटरी करायला पाहिजे, कारण की आपण जर बस्ती नेत्र वापरलं तर त्यामुळे जर पाईल्स वगैरे असेल, फिशर वगैरे असेल तर ते अगोदरच एक्झामिनेशन केलं तर बस्ती नेत्रांनी बस्ती द्यायचा की नाही द्यायचा याचं डिसिजन आपल्याला घेता येतं. जर खूपच पाईल मास असेल तर ते बस्ती नेत्र इन्सर्ट करणं तेवढं सोपं नाही जात. आणि त्याच्यामुळं रेक्टल एक्झामिनेशन अगोदर करून घ्यायचं. नंतर फिशरला हिस्ट्री आणि इनकंटिन्युअन्सी हिस्ट्री असेल तर ती पण घ्यायची. ब्लिडिंग पर रेक्टमची हिस्ट्री असेल तर ती पण अगोदर घ्यायची. म्हणजे बस्ती नेत्र वापरताना आपल्याला जास्त खबरदारी घेता येते किंवा ते वापरायचं की नाही वापरायचं ते ठरवता येतं. नंतर पेशंटचे कोष्ट एक आपल्याला याच्यामध्ये महत्वाचं राहतं, कारण की आपल्याला समजा तीक्ष्ण बस्ती असेल एखाद्या वेळी गोमूत्र यासारखा, तर तो किती प्रमाणात वापरायचं ते त्याच्या कोष्टावरून ठरवायचं. मृदू कोष्ट असेल तर त्या प्रमाणात आपण गोमूत्र धान्यामलाचा वापर नाही करू शकत. दुसरी गोष्ट असं आहे की कोष्ट जर मृदू असेल तर आपल्याला त्या मानाने सम्यक लक्षणं लवकर मिळू शकतात. त्यामुळे म्हणजे कंपल्सरी नाही असं दरवेळी, पण तरी सुद्धा तेवढं कषाय वगैरे आपल्याला तयार करायची गरज नाही पडणार. आणि जर फिमेल पेशंट असेल तर असं असतं की बाबा आता 1-2 दिवसात मेन्स्ट्रुअल सायकल येण्याचा दिवस असतो आणि बस्ती दिल्यावर अजून तो येऊ शकतो पटकन, किंवा मग त्याच्यामध्ये चालू असेल तर तेही आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड कधी आला ते एकदा हिस्ट्रीमध्ये नोट करून घ्यायचं. हे सगळ्या असेसमेंटमध्ये या सगळ्या बारीक बारीक गोष्टी महत्वाच्या आहे. वेळेवर तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाही. मग नंतर काही गोमूत्राच्या बस्ती असतील, ज्याच्यात वैतरण बस्ती असेल किंवा मग गोमूत्राचा अभाव असेल, त्याच्यामध्ये तुम्ही कार्डिओलॉजिकल एक्झामिनेशन केलेलं पेशंटचं बरं आहे. समजा एजड पेशंट असेल आणि तसा थोडी हिस्ट्री असेल तर थोडं प्रिकॉशनने गेलेलं बरं, कारण की त्याच्यामध्ये शोधनही फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच्यामध्ये पेशंटला शॉकमध्ये जाण्याची शक्यता असते, हायपोव्हॉलेमिक शॉकमध्ये जास्त शोधन झाल्यामुळे. नंतर बीपी पल्स, व्हायटल पॅरामीटर आदल्या दिवशीपासूनच आपण रेकॉर्ड करून ठेवायचे. आदल्या दिवशी सकाळी, संध्याकाळी आणि बस्तीच्या दिवशी. एकदमच बस्तीच्या दिवशी सकाळी सकाळी बघितलं की तुम्हाला कम्पॅरेटिव्ह काही राहत नाही. त्याच्यामुळे एक दिवसाचं ऑब्झर्वेशन तरी पाहिजे अगोदर, म्हणजे मग कळतं की बस्तीच्या दिवशी जे सकाळीचं बीपी पल्स आहे ते एक नॉर्मल रेंजचं आहे, बाबा काही ऑड नाही. नंतर पास हिस्ट्री बघायची, चेस्ट पेन, कार्डियक कंप्लेंट्स वगैरे असेल तर त्याच्यामध्येच मग असं काही असेल तर मग ईसीजी वगैरे असलेला बरा, किंवा मग बस्ती त्या मानाने सौम्य घेतलेला बरा. सर्जरीची वगैरे हिस्ट्री ते पण घ्यायचं, बघायचं. नंतर काउन्सिलिंग पेशंटची खूप महत्वाची आहे. ह्याच्यामध्ये पेशंटला असं आहे की तिथे वार्डामध्ये असं की बाबा बस्ती देणार म्हणजे त्याला पहिलेच भीती असते. वार्डामध्ये असं की बाबा बस्ती हवी तर तुम्हाला बस्ती आता मजा आहे, असं म्हणजे बस्ती दिल्यावर काय खरं नाही बाबा, असं तिथं वातावरण असतं.
मग तो वार्डाचा तो एक फिअर असतो तो वार्डामध्ये, मग ते आपल्याला काउन्सिलिंग खूप महत्वाचं असतं. आणि वस्ती कसं आहे आपलं अनोरेक्टल रूटने काही औषध देणं म्हणजे असं आपल्याला त्याच गोष्टीमध्ये आपल्याला असल्यामुळे काही वाटत नाही वस्ती द्यायची झालं, पण पेशंटसाठी खूप नवीन गोष्ट असते ती. त्याच्यामुळे ती काही रुटीन गोष्ट नाही आपण त्याला पेशंट औषध दिलं हे सगळं दिलं, त्यामुळे त्याला पूर्ण मायनर डिटेल्सनी प्रोसिजर समजून सांगायची, असं असं होईल, असं 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 आहे, बस्ती कसा दिला जाईल, नंतर बस्तीनंतर काय करायचं, किती वेळा जुलाब होतील, काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, हे सगळं त्याला एक्सप्लेन केल्यामुळे त्याची ती प्रोसिजर बद्दलची भीती जाते, तो त्यावेळी प्रोसिजरच्या वेळी रिलॅक्स असतो चांगला. आणि काउन्सिलिंग सगळ्यात महत्वाची बस्तीच्या वेळी. एकदम स्ट्रॉंग काउन्सिलिंग असेल तर पेशंट तुमच्या खूप कॉन्फिडन्स मध्ये असतो बस्ती करताना, आणि त्यामुळे तुम्हाला 2-3 फुटक करता येईल, तो दरवेळी तयार होतो व्यवस्थित. आणि ही मायनर डिटेल्स जर त्याला माहीत नसल्या आणि एकदमच बस्तीच्या वेळेस तुम्ही एकदम ती गोष्ट एकदम करायला लागला तर ते एकदम म्हणजे हे होऊन जातो, डिस्टर्ब होऊन जातो की हे काय करताय नवीन. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित माहित पाहिजे, म्हणजे त्याला नवीन काही वाटलं नाही पाहिजे प्रोसिजरच्या वेळी. नंतर त्या कॉमन मॅनच्या लँग्वेजमध्येच ते सांगायला पाहिजे, नाहीतर आपण एकदम आपल्या शास्त्रीय भाषेतच सगळं एक्सप्लेन करत बसतो, त्याला काही कळणार नाही. जसं जसं त्याला समजेल तशा भाषेत सांगायचं. आणि दुसरी गोष्ट आहे की प्रोसिजरचं सिरियसनेस आपल्यामध्ये पण पाहिजे आणि ते पेशंटला पण दिसलं पाहिजे, वातावरणात पण पाहिजे. म्हणजे आपण मिक्सिंग करतोय, कोणी हसतंय, बोलतोय, खेळतोय, मध्येच हा इकडे फोनवर, म्हणजे असं काही नाही पाहिजे त्याला, म्हणजे काहीतरी सिरियस गोष्ट आहे बाबा, म्हणजे आपल्याला जर सिरियसनेस नसेल तर पेशंटलाही राहणार नाही आणि तेही काही पथ्य पाळणार नाही. आणि तर पेशंटचं सत्वबल एक खूप महत्वाचं आहे बाबा. पेशंटला जर सत्वबल त्याचं व्यवस्थित आपल्याला वाटलं की बाबा त्याचा एवढा सत्वबल उत्तम मध्यम असं काही नाहीये, हीन सत्वबलाचा पेशंट आहे, त्यामुळे त्याला बस्तीत एवढा करणं सोपं नाही होत. आणि परत सम्यक लक्षणापर्यंत करणं तर जास्तच अवघड होतं. म्हणजे एक बस्तीमध्ये तो आपला नाही नाही असा त्याचा अप्रोच असतो. त्याच्यामुळे आपल्या एक सत्व लावून असं लक्षात ठेवायचं की बाबा पेशंट कसा आहे, त्यानुसारच बस्ती एक्सटेंड करायचं. नाही तर आपल्याला वाटतं हे करून घ्यायचा आणि एकदम आपण फोर्सफुली जर पुढचा बस्ती केला तर मग त्याच्या सत्वबलामुळे कॉम्प्लिकेशन याचे चान्सेस असतात. नंतर कन्सेंट फॉर्म हे आता हे बस्ती झालं, वमन विरेचन, याच्यामध्ये कंपल्सरी कन्सेंट फॉर्म भरून घ्यायला पाहिजे. आणि कमीत कमी आता समजा हॉस्पिटलमध्ये तर एवढं काही नाही, कारण की रिस्पॉन्सिबिलिटी हॉस्पिटलची येते, मॅनेजमेंट असते, पण आपल्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये तर बस्तीच्या वेळी कंपल्सरी कन्सेंट फॉर्म भरून घ्यायला पाहिजे. आपली जशी जशी प्रोसिजर समजून सांगायची व्यवस्थित, म्हणजे एवढे इथपर्यंत काउन्सिलिंग करायची की त्याला भीती नाही वाटली पाहिजे आणि ते नवीन नाही वाटलं पाहिजे. आणि साधारण एवढे एवढे कॉम्प्लिकेशन असतात, पण काही रुटीन नाहीये, असे होण्याचे चान्सेस असतात. जसे एक साधारण तुम्ही ऑपरेशनला जाणार कुठल्याही, तसंच हे पण आहे म्हणा, बस एवढंच. आणि एक आमची एक रुटीन प्रोसिजर आहे, बस एवढं सांगायचं, बाकी काही नाही. नंतर दुसरा प्रश्न येतो जेवणाचा. आता केव्हा आणि किती जेवण द्यायचं असं असं जर आपण विचार केला तर आपल्याकडे जे बस्तीचा वेळ असं काही सकाळीच कंपल्सरी केलं जातं असं काही नाही, संध्याकाळी, दुपारी, सकाळी असं कधी होतं. पण तिकडे जे असं आहे की बाबा बस्ती जो आहे तो मध्यान्ह म्हणजे 10 पासून आम्ही सुरू करतो, 10 किंवा 10:30 पासून असा. तर मग 10-10:30 असं आहे की पेशंटला भूक नाही लागली पाहिजे, अशी बस्तीच्या अगोदर कंडिशन आहे, ना अति भूषित आणि ना अति तृषित असं पेशंट पाहिजे. तर ते जर मेंटेन करायचं असलं तर मग आम्ही सकाळी 7 वाजता पेशंटला थोडंसं एक अप्पम किंवा मग डोसा असं काहीतरी देतो 7ला, म्हणजे 10-10:30 10-10:30 त्याला भूक लागत नाही. आणि असं होत नाही की तो एकदम जेवण केल्यानंतर बस्ती दिलेला आहे. तर असे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय केल्या जातात. आणि अनुवासनच्या वेळेस असं आहे की बाबा तिथं हॉस्पिटलमध्ये भात आणि भाताची पेज मिळते, तर ती तिथं दिली जाते. म्हणजे अनुवास असण्याच्या वेळेस आधी सांगितलं की पादहीन त्याला भोजन द्यायला पाहिजे, ते आरुक्ष द्रव आणि जेवण झालं आर्द्र पाणीनं द्यायला पाहिजे. तर तसं अनुवासनाच्या वेळी दुपारी 1:30-2ला आम्ही अनुवासन देतो. तर तेव्हाही पेशंटला ती जी भाताची पेज मिळते ती खाऊन तो बस्ती दिला जातो. म्हणजे आपल्या नेहमीच्या आहाराच्या पेक्षा 1/4 कमी करायचं, म्हणजे अनुवासनाच्या वेळी पूर्ण एकदम रोजचं जसं नेहमीचं जेवण आहे तेवढं नाही घेतात, थोडंसं कमी घेऊनच अनुवासन द्यायचं. नाही म्हणजे जेवण अपेक्षित आहे, पण ते कसं पाहिजे की आरुक्ष द्रव असं पाहिजे, म्हणजे आपलं नाही पुन्हा जेवायचं. मग ते रात्री जर त्याला परत भूक असेल तर तो परत असंच जेवण घेऊ शकतो, आरुक्ष द्रव आणि म्हणजे लघु आहार असं घेऊ शकतो परत.
म्हणजे त्याला भूक लागली असेल तर त्याने जेवायचं, तसं काय म्हणजे कंपल्सरी नाही की त्याने जेवण केलंच नाही पाहिजे असं काही. कारण की तो स्नेह दिलाय तो पचायला पाहिजे, तेवढं त्याला लागणी पाहिजे. तेवढं करून जर त्याला भूक लागली तर लघु आहार त्याला द्यायचा हो. नंतर 7-7:30ला आम्ही ते त्याला लाईट फूड देतो. नंतर सकाळी त्याला कुठलंही मेडिसिन दिलं जात नाही, ॲलोपॅथिक मेडिसिन नाही, काही नाही. सकाळी ते कषाय वगैरे ते पण काहीच दिलं जात नाही बस्तीच्या दिवशी. नंतर दुसरं आहे तुमचं बस्तीने, तर आता जर तुम्ही मेटलचा वापरत असाल तर ते व्यवस्थित स्टरलाइज केलेलं पाहिजे. आता ते डिस्पोजेबल आले त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न उरत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला 150 ते 200 ml पर्यंत जर स्नेहवस्ती द्यायचं असेल तर तुम्हाला बस्ती पुटकाचाच वापर करावा लागेल. सिरिंजचा तिथं वापर करता येत नाही. तर बस्ती पुटकाचा वापर तेव्हा जर करायचा असला तर जवळपास समजा तुम्हाला 150 ml बस्ती द्यायचं असेल तर 200 ते 250 ml तुम्हाला तेल घ्यायचं. मग ते दिल्यानंतर 50 ते 100 ml त्या पुटकामध्येच राहतं. कारण की ते 6 औषध द्यायचं. पूर्ण जर दिलं तर ते वायूसह जाईल आणि मग त्याच्यामुळे बस्ती पटकन वापस यायची शक्यता आहे किंवा मग उदरशूल आदमान होण्याची शक्यता आहे. मग 150 ते 200 ml जर द्यायचं असलं तर 200 ते 250 ml तुम्हाला तेल घ्यावं लागेल. नंतर असं आहे की जर तुम्हाला हे सम्यक लक्षणापर्यंत जर तुमचं प्लॅनिंग असेल बस्ती करायचं तर तुम्हाला पहिलेच काही आयडिया नाही की बाबा 2 पुटकापर्यंत जाईल की 3 पुटकापर्यंत जाईल. त्याच्यामुळे 2-3 पुटकाचं तुम्हाला कषाय आणि कल्क तुम्हाला कषाय, कल्क, तेल आणि मध हे सगळं सोबत ठेवावं लागेल. ह्याच्यामधलं असं एक तुमचं कषाय आणि कल्क वाया जाऊ शकतं जर पुढे बस्ती नाही गेला तर. कल्क तरी समजा तुम्ही एखाद्या वेळी वापरू शकता, दुसऱ्या दिवशी कषायही वापरू शकता. कारण की आमच्याकडं तिकडं असायचं की ओपीडी लेवलवरती पेशंटला फ्री कषाय मिळतो. तर मग आज कषाय दिल्यानंतर परत पेशंट तिसऱ्या दिवशी येतो, म्हणजे 2 दिवस तो कषाय तसाच वापरला जातो घरी बाटलीमध्ये घेऊन गेल्यावर. मग हे सूक्ष्म चूर्ण अवेलेबल असतात. त्या सूक्ष्म चूर्णाचा तिथं कषाय तयार केला जातो, त्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वगैरे नसतात. तो कषाय 2 दिवस वापरला जातो. म्हणजे जर पुढचा बस्ती असेल दुसऱ्या पेशंटला किंवा दुसऱ्या दिवशी काही बस्ती असेल तर हे वापरलं जाऊ शकतं कषाय आणि कल्क व्यवस्थित ठेवून. कषाय नाही समजा पण कल्क तर वापरला जाऊ शकतो. स्नेहवस्तीमध्ये पण आहे, जर तो लगेच वापस आला, शीघ्र निवृत्ती झाली त्याची, म्हणजे मला तर शोधन न होता, तर स्नेहवस्ती पण लगेच द्यायला पाहिजे. पण तो सम्यक त्याचाही असंच आहे, मग सम्यक लक्षणापर्यंत तो द्यायचा आहे असा अन्वासनाचा पण. जर मला सहित त्याची निवृत्ती झाली नाही तर तो लगेच द्यायचा दुसरा, नाहीतर मग द्यायची गरज नाही. पण हे तसं काही प्रॅक्टिस केलं जात नाही स्नेहवस्तीमध्ये. पटकन जरी वापस आला तरी परत दिलं जात नाही, कारण की एवढं तेल परत कोणी वापरणार नाही असं आहे. पाऊच मध्ये राहणारं तेल मग तुम्ही काढून आपलं परत जे आहे ते बाटलीत भरायचं. ते काय करता येतं परत ते तसंच. ते म्हणजे तुमचं दरवेळीचं अनवासनाचं ते तुमचं 50-100 ml ते रिझर्व्ह तेल आहे. तेवढंच फक्त एक्स्ट्रा लागेल. म्हणजे 5 अनवासन जर झाले तर दरवेळी 50-100 एक्स्ट्रा जाणार नाही. शेवटी तेवढंच तेल एक्स्ट्रा. म्हणजे त्यात ह्याच्यामध्ये तोटा काही नाही, फक्त 50 ते 100 ml एक्स्ट्रा लागेल बस, एवढंच, बाकी काही नाही. नंतर वस्तीचा टेबल जाईल तुमचा, तो खूप एकदम म्हणजे जास्त उंच नाही पाहिजे. म्हणजे खूपच म्हणजे असा पाहिजे की बाबा असं सहज त्यांनी पाय खाली ठेवले की त्याच्या जमिनीवर टेकले पाहिजे पाय, एवढाच उंच पाहिजे. नाही तर मग पाय लोंबताय मग त्याला असं हे करून उतरायचं ते खूप अवघड आहे. म्हणजे जास्तीत जास्त आपली जानुतुल्य पाहिजे असं, म्हणजे पाय खाली केले की त्याला लगेच उतरता आलं पाहिजे. आणि डोक्याकडच्या साईडने जास्त उंच नाही पाहिजे ते. म्हणजे जसं आपल्या नसण्यासाठी जशी पोझिशन आहे बाबा, किंचित उन्नत पाद किंचित मूर्ती नामी, तशी जरी असली तरी ठीक आहे. तशी जर नसेल तरी काही हरकत नाही, पण डोक्याच्या साईडने उंच नाही पाहिजे. म्हणजे असे दोन दोन पोझिशनचे असे 2 इंडिकेशन आहे की बाबा नसण्यासाठी जशी पोझिशन आहे तसं एक इंडिकेशन आहे. आणि वाग्भटामध्ये असंही सांगितलंय की बाबा किमान डोक्याच्या साईडने उंच नाही पाहिजे, आणि जे आसन आहे ते जास्त उंच नाही पाहिजे, जे बेड आहे तुमचं ते. तर कॉट हाईट ती महत्वाची. नंतर असं दुसरं की जी हेडलो पोझिशन आहे ती असं त्या टीकेमध्ये असं दिलं की जेव्हा कटीची जी रुंदी आहे त्याच्यानुसार ती ऑटोमॅटिक पेशंटची हेडलो पोझिशन पण तयार होऊ शकते. जर कटी जास्त रुंद असेल तर तो वाम पार्श्व याच्यामध्ये आपोआप तो हेडलो होऊ शकतो पेशंट. त्याच्यामुळे त्याच्या हिपच्या विडीनुसार तुम्ही त्याला उशी द्यायची की नाही द्यायची ते ठरवायचं. जर कट्टी जास्त रुंद असेल तर त्याला ऑटोमॅटिक जास्त हेडलो पोझिशन येऊ शकते, त्याच्यामुळे त्याला तुम्ही उशी देऊ शकता डोक्याखाली ठेवायला.
नंतर टॉयलेट सिटिंगचं इंडियन युरोपियन असं दोन्ही प्रकार आहेत. पण युरोपियन मध्ये असं आहे की तुम्हाला सम्यक लक्षणं काही ऑब्झर्व करता येणार नाही. म्हणजे त्या पेशंटला काही त्याचं काही ऑब्झर्वेशन करता येणार नाही किंवा कफांतिक झालं की नाही झालं त्याला त्यात काहीच कळणार नाही. पेशंटला वेग कशा पद्धतीने झाले हे तुम्हाला काहीच कळणार नाही. तर ह्याच्यामध्ये असं आहे की तुमचं मग परत उदर परीक्षणच महत्वाचं ठरतं सम्यक लक्षणासाठी. आणि पक्षाघाताचे वगैरे पेशंट असतील तर मग असं करावं लागतं. पण त्यामध्ये मग आम्ही 2 फुटकाच्या जास्त कधी देत नाही, कारण की काय ऑब्झर्वेशन नाही आणि नुसतं उदर परीक्षणाच्या याच्यावरती नुसतं बस्ती एक्सटेंड नाही करता येत. नंतर टॉयलेटचं असं की आतमधून त्याला दार लावायचं सांगायचं नाही कधी. एक म्हणजे आमच्याकडे असं आहे की त्याला कडीच नाही मधून, म्हणजे त्याला लावायचा की नाही लावायचा प्रश्नच नाही. म्हणजे असं झालेलं आहे त्रिवेंद्रम मध्ये की बाबा काहीतरी वैतरण बस्ती दिलेली आहे आणि पेशंट आतमध्ये दार लावून गेला तर तो कोलॅप्स झाला आतमध्येच, आणि म्हणजे शेवटी दार तोडावं लागलं आणि मगच पेशंटला बाहेर काढावं लागलं. म्हणजे खूप खूप महत्वाचं आहे. म्हणजे दवाखान्यातही सगळं जे कधी काय होईल ते काही सांगता येत नाही. म्हणजे आपण रुटीन प्रॅक्टिस करतो सगळं ठीक आहे, पण पेशंटचं एखाद्या वेळेस जास्त जोरात वेग झाला एकदम पटकन दिशी, म्हणजे पेशंटला काही होत नाही पण त्या वेळेसाठी तरी तो शॉकमध्ये जाऊ शकतो एक काही क्षणासाठी. म्हणजे वैतरण बस्तीचं मी तसं बघितलेलं होतं दवाखान्यामध्ये की पेशंट नंतर तिथे पडला होता, कोलॅप्स झाला होता, आणि होतं तसं. म्हणजे कधी कधी बस्तीचा वेग झाल्यावर बाहेर येऊन चालतानाही पडतात खाली वैतरण बस्तीमध्ये. हा, गोमूत्रामुळे. पण हा जर तिथंच आतमध्ये पडला आणि आतमध्ये समजा पडल्यावर काही इंजुरी वगैरे झाली पडताना, त्या इंजुरीमुळे काही झालं किंवा हेड इंजुरी असं झालं तर म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे की आतमधून त्याला अजिबात दार लावायचं नाही सांगायचं. पक्षाघातामध्ये 6 अवस्थेमध्ये पक्षाघातामध्ये तसं तीक्ष्ण वगैरे बस्ती काही वापरले जात नाही. पहिले दीपन पाचन झाल्यानंतर आणि बस्तीचा कोर्स तसा खूप शेवटी येतो. पेशंटचं अगोदर रुक्षण होईल, नंतर स्नेहपान, नंतर त्याचे स्वेदन प्रोसिजर होईल आणि मग शेवटी बसते. म्हणजे तसं काही प्रॉब्लेम येत नाही सामन्यावर. पण जर पेशंटला बाकीचे कंप्लेंट असतील, मलबद्धता वगैरे असेल, मग तो त्याला साम असो निराम असो, मग आपल्या थोडा उदावर्त हर बसती किंवा मग गोमूत्र असलेल्या बसती, म्हणजे फक्त मल शोधण्यासाठी पटकन अनुलोमासाठी दिले जातात. पण एक स्पेसिफिक त्या पक्षाघाताची ट्रीटमेंट म्हणून मग तसं नाही केलं जात सामावस्थेमध्ये. मला पक्षाघाताच्या पेशंटला का तसं बेडपान वगैरे देऊन मग असं आहे की ते नातेवाईकांनीच करायचं सगळं, बाकी कोणी करणार नाही. मग आम्ही असा पक्षाघाताचा पेशंट होता त्याला तिथं त्याच्या रूम मध्ये बसती दिला, पण मग ते सगळं खूपच हे होत होतं, अवघड होत होतं. बेडवरती बेडपान वगैरे द्यायचं काही हेच येत नाही. बसती दिल्यावर तर पक्षाघाताच्या पेशंट मध्ये तो एवढा रिटेन होत नाही, काही नाही तसा रिटेन कोणामध्येच होत नाही. तो लगेच तो फोर्सनी बाहेर येतो, तिथं सगळ्या बेडवरतीच होतं ते, आपणही तिथेच असतो, सगळा तो प्रकार हे होतो सगळा. मग ते फक्त ते नातेवाईकाची तयारी पाहिजे सगळं करायची, आपली तयारी असते. तसे मी 2-3 पेशंटला केलेले तसे बेडवरती बसती, म्हणजे बाबा कितीपर्यंत इम्प्रुव्हमेंट होईल याच्यामध्ये हे करण्यासाठी. तर ते तसं जास्त चेंजेस नाही, असं काही मिरेकल चेंजेस एक्सपेक्टेड नसतं याच्यामध्ये. फक्त त्याचे अनुलोमन मला शोधन वगैरे व्यवस्थित होईल, थोड्याफार मुवमेंट बदलल्या तर बदलतील, बस थोडी लाईफस्टाईल त्याची बदलेल बाबा, एवढंच त्याच्यात अपेक्षित असतं. पण मग बेडपान वगैरे देऊन तसं मग आरोग्य शाळेमध्ये तसं केलं जातं, म्हणजे पण तिथं स्टाफ मोठा आहे आणि पेशंटची पेईंग कॅपॅसिटी, आमच्याकडे तसं नव्हतं पण केलेलं होतं तसं. पण मग पक्षाघातामध्ये पण तसं करतो, दधीमंडप गोमूत्र हे टाकून म्हणजे मल शोधण्यासाठी बसती केल्या जातात 6 अवस्थेमध्ये. प्रचंड दहा होतो, फक्त गुदप्रदेशी तेवढा दहा होतो. काही काही पेशंटला म्हणजे उदरदहा पण जाणवतो, काही काही पेशंटला असं आहे की बाबा उद्गार पण जाणवतो, गोमूत्राचा वास पण येतो. म्हणजे पण चुकीने त्यांचे म्हणजे ते इंडिकेशन नव्हतं त्यांच्यामध्ये वापरलं गेलं असं होतं. नंतर व्हेंटिलेशन त्याच्यामध्ये व्यवस्थित पाहिजे, एकदम असं डांबून ठेवल्यासारखं गुदमटल्यासारखं तिथं नाही पाहिजे. नंतर जे प्रकाश आहे तो खूप चांगला पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, त्यामुळे तो पेशंट ते व्यवस्थित ऑब्झर्व करू शकतो लक्षणं. प्रकाश जर व्यवस्थित नसेल तर तुमचं सगळंच गेलं. म्हणजे असं व्हायचं आमचं की तिथं जर करंट नसलं, त्याची पॉवर नसली, लाईट नसलं की मग ते पेशंटला काहीच ऑब्झर्व करता यायचं नाही. तो थोडा अंधार व्हायचा तिथं आतमध्ये टॉयलेटमध्ये, मग सम्यक लक्षणाचं काही ऑब्झर्व करता यायचं नाही आम्हाला, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम व्हायचा. मग ते आम्ही स्वतःच्या पैशाने मग व्यवस्थित लाईट वगैरे आणून ते लावला होता तिथं व्यवस्थित, म्हणजे ते ऑब्झर्व करण्यासाठी. आणि दुसरं असं आहे की बाबा हे सपोर्ट पाहिजे त्याला होल्डिंगला, तो बसल्यानंतर तिथं पकडण्यासाठी काहीतरी पाहिजे त्याला, इकडनं साईडनं किंवा समोर, कारण की जोरात वेग आल्यावर एखाद्या वेळेस तो पडू शकतो. आणि रुटीन मध्ये पण होल्डिंगला जर असलं काही तर अजून जास्त चांगलं आहे. नंतर अभ्यंग आणि स्वेदन, म्हणजे निरोवस्थेच्या वेळी जर आम्ही तिथे होल बॉडी अभ्यंग आणि स्वेदन करतो, सर्वांग अभ्यंग आणि स्वेदन करायचं निरोवस्थेच्या वेळी, आणि अनवासनाच्या वेळी लोकल अभ्यंग आणि स्वेदन करायचं.
तसं पुस्तकामध्ये की पूर्णच इंडिकेटेड आहे अनुवासनाच्या वेळी, पण ते प्रॅक्टिकली तिथं शक्य नाही एवढ्या पेशंटला अभ्यंग आणि स्वेदन करायचं. पण निर्वाच्या वेळी काय अभ्यंग म्हणजे काय, पेशंटला तेल देतो ते पेशंट लावून घेतो, तोपर्यंत आपली बस्ती मिक्सिंगची तयारी सुरू होती. नंतर स्वेदनाची पेटी असते ती आपली चालू ठेवून द्यायची, त्याच्या अभ्यंग होईपर्यंत स्टीम तयार होती, त्याला पेटी टाकून द्यायचं तोपर्यंत, मग आपलं बस्ती तयार होऊन जातो. बाहेर काढलं की बस्ती द्यायचं, म्हणजे याला काही हे लागत नाही खूप. अभ्यंग म्हणजे आम्ही स्वतः नाही करत, कारण खूप पेशंट खूप असतात, सगळ्यांना जमत नाही ते रुटीनवर. नंतर उदर परीक्षणाच्या अगोदरच मी सम्यक लक्षणाच्या वेळी पण सांगितलेलं आहे आता पण, की बाबा उदर परीक्षण पेशंट आल्यावर, अभ्यंग स्वेदनाच्या अगोदर, नंतर अभ्यंग स्वेदन झाल्यावर, एक 2-3 तुमचे उदर परीक्षण झाले पाहिजे आदल्या दिवशी पण, म्हणजे एक तुम्हाला आयडिया येते त्याच्याकडे उदर परीक्षणाची कसं बाबा, म्हणजे हे जेवण झाल्यामुळे का जेवण पसल्यावर कसं आहे काय, सगळं पूर्ण आयडिया येते, म्हणजे बस्ती नंतर नेमके काय चेंजेस होतात तुम्हाला ते कम्पेअर करता येतात. म्हणजे एकच उदर परीक्षण झालं आणि बस्ती दिला तसं नाही पाहिजे. नंतर बस्तीचा वेळ, नंतर बस्तीचा वेळ याच्याविषयी नेहमी प्रश्न असतो की बाबा बस्ती कधी करायची, कुठल्या वेळात करायची, की मध्यान्ह किंचित ते वाग्भटामध्ये सांगितलेलं आहे आणि मध्यान्ह असं सुश्रुतामध्ये सांगितलेलं आहे. मध्यान्हाचा काळ आपण बघितलं तर 10 ते 2 याच्यामधला येतो मध्यान्हाचा काळ. म्हणजे हे जसं आपण सम्यक लक्षणापर्यंत जर करायचं म्हटलं तर तुम्हाला 10 पासून जर 2-3 फुटक असले तर 1 वाजतो, म्हणजे मध्यान्हाचा पूर्ण काळ वापरायचा आहे तुम्हाला. पण असं नाही की मध्यान्हाचा काळ आहे म्हणजे तुम्ही 12 वाजता बस्ती सुरू करायचं, असं नाही. म्हणजे मध्यान्ह, त्याच्यामुळे इथं मध्यान्ह सांगितल्यावर वाग्भटामध्ये अजून स्पेसिफिक आलं की मध्यान्ह किंचित आवृत्ते, म्हणजे मध्यान्ह म्हणजे असं नाही की तुम्ही 1 वाजता करा, असं नाही. म्हणजे मध्यान्ह, हा, किंचित आवृत्ते म्हणजे थोडा वेळ गेल्यावर, म्हणजे 10चं 10:30 एवढंच. म्हणजे मध्यान्हाचं काळ इथं अजून जास्त स्पेसिफिक दिलेलं आहे आवृत्ती म्हणून. म्हणजे म्हणजे मला असं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, मध्यान्ह मग मी 1 वाजता केली चालेल की म्हणे बस्ती, म्हणजे ते वाग्भटामध्ये जास्त स्पेसिफिक दिलेलं आहे, त्याच्यामुळे 10-10:30च्या दरम्यान तुमचं बस्ती सुरू झालं पाहिजे. कारण की जर सम्यक लक्षणापर्यंत जर करायचं तुम्हाला 1 तास सुरू झाला तर 4ला संपेल, त्याच्यामुळे मग आणि मग ते अतिबुभुक्षित वगैरे कंडिशन सुरू होतील, तुमचं बस्ती जाणार नाही पुढे, त्याच्यामुळे असं आहे. मग दुसरा असा एक साधा प्रश्न येतो की बाबा ही बस्ती आपण म्हणतो वाताची एवढी श्रेष्ठ चिकित्सा आहे, तर तसं बस्ती वाताच्या काळामध्ये संध्याकाळीच करायला पाहिजे बाबा, तर मग हे एवढ्या मध्यान्हाच्या काळामध्ये काय, हा पित्त काळामध्ये, हे खूप बऱ्याच ठिकाणी विचारलं होतं मी, तसं काही मला तसं उत्तर नाही मिळालं. सरांना पण मागच्या वेळी विचारलं होतं पण काही त्यामध्ये उत्तर नाही आले काही. पण हा, अग्निशी रिलेटेड जास्त आहे असं एक केरळच्या एका पुस्तकामध्ये पण, म्हणजे जुनं वैद्यांचं पुस्तक आहे की बाबा हे मध्यान्हामध्ये काय, किंवा त्यामध्ये सर्व ज्या पचनाच्या ऍक्टिव्हिटी जास्त जास्त लवकर सुरू होतं, म्हणजे बस्तीचं वीर्य तेवढ्या लवकर पोहोचायला जाईल बाबा असं इकडं मध्यान्हाच्या काळामध्ये पित्ताचं प्राबल्य जास्त असल्यामुळे, असं तिथं उत्तर आलं होतं. पण असं आहे की बाबा आत्ताही अवस्थेमध्ये बस्तीला काही काल नियम नाही बाबा, तुम्ही कधी कधी करू शकता, असं पण आहे एक इंडिकेशन. हा म्हणजे रुटीन जर करत असलं आपण संध्याकाळी तर ते एवढं काही बरोबर नाही. पण मग जर तुम्हाला इमर्जन्सी असेल, कन्व्हिनियंट नसेल होत, तर कधी कधी तसं केलेलं काही हरकत नाही. पण सिस्टीम मध्ये हाच वेळ पाहिजे मध्यान्हाचा. पण ते, हा, निर्वाला, पण त्याचे ते काही प्रॅक्टिकल शक्यच नाही मध्यान्हाला तिथं कोणी असणं आणि हे करणं. आता ते असं ह्या बस्तीमध्ये अशा गोष्टी की तुम्ही सांगू शकत नाही, म्हणजे तुम्ही बस्ती नेत्र वापरलं आणि कॅथेटर वापरलं तर किती फरक येईल. तुम्ही कुष्ठाच्या पेशंटमध्ये पंचतिक्त काढा वापरला आणि महातिक्त वापरला तर किती फरक येईल, किंवा मग साध्या माझं तेल केलं आणि दुसरा बस्ती केला तर काय फरक येईल, काहीच सांगता येत नाही तुम्हाला, काहीच कम्पेअर करता येत नाही. म्हणजे तुम्ही संध्याकाळी केलं दुपारी केलं तर काय फरक येईल, म्हणजे तुम्हाला हा पेशंट ह्या काड्यानं बस्ती करायचं बस एवढंच आहे. असं कम्पेअर करून खूप अवघड आहे सांगणं. बस्तीचा इफेक्ट किती, औषधाचा इफेक्ट किती तो झाला, आणि आपण असं सांगू शकत नाही की मी औषध बदललं म्हणून असा असा परिणाम दिसतोय एवढा फास्ट. आणि त्याचे ऍक्शन तर त्याच्यावरून अवघड आहे सांगणं काय कसे होती. नंतर स्नेहवस्थित असं आहे किंवा हा फक्त रात्री द्यायचा नाही, स्नेहवस्थी कधी पण लक्षात ठेवायचं. रात्री दिला तर स्नेह क्लेश आत्मान गौरव ज्वर हे होण्याचे चान्सेस असतात, कारण की त्याच्यामध्ये स्त्रोतमुख म्हणजे ते बंद असतात रात्री दिल्यामुळे.
आणि दिवसा असं आहे की दोष हे स्थानस्थित असतात. त्याच्यामुळे तो स्नेहवस्ती रात्री कधी द्यायचा नाही. तरीही समजा ग्रीष्म ऋतू असेल आणि जास्त ऊन असेल तेव्हा तुम्ही संध्याकाळी असं देऊ शकतात, पण एकदम रात्री द्यायचं असं नाही. स्नेहवस्ती म्हणजे स्ट्रिक्टली रात्री अवॉइड करायचा. आणि जास्त ऊन वगैरे असं असेल, जसं स्नेहपानाचे नियम आहे की बाबा उष्ण जास्त असेल तर रात्री द्यायचा, शीत जास्त असेल तर दिवसा द्यायचा स्नेहपान, तसं याच्यामध्ये पण करू शकतो. पण रात्री याचा अर्थ एकदम रात्री नाही, संध्याकाळी असा. तसं अनुवासन आपण स्नेहवस्ती, तुम्ही आपण मात्रावस्ती देतो 60-70 ml चा, तो तर खूपच कमी होतो 60-70 ml चा. आपण असा स्नेहवस्ती जर दिला तर 200-250 तर त्याला त्रास होईल, नक्कीच होईल. आणि काक्षेपामध्ये असा रेफरन्स आहे की पूर्वान्नामध्ये द्यायला पाहिजे अनुवासन वस्ती. हा, निरोध झाला. आम्ही तिथं रुटीनली असं आहे की बाबा 1:30 ते 2 हा जेवणानंतर अनुवासनाचा वेळ आहे, अनुवासन बसतीचा. आणि निरोधाच्या नंतर पण लगेच जेवण झालं की अनुवासन देणार. पहिले तसं नव्हतं, निरोध झाला की दुसऱ्या दिवशी दुपारी अनुवासन दिलं जायचं. आता असं करतो की आम्ही रुटीन निरोध झाला की त्याच दिवशी, म्हणजे निरोध झाल्या झाल्या लगेच जेवण झालं की लगेच तेव्हाच त्याला अनुवासन दिलं जातं. म्हणजे हे नॉर्मल रुटीन म्हणून आता असं केलं जातं. पहिले तसं नव्हतं, कारण की निरोध झाल्यावर काय की बाबा एखाद्या त्याला वातकोपाचे लक्षणं येण्याची शक्यता असते. जरी ते नसले तरी निरोध झाल्यावर, एक शोधन झाल्यावर त्याला स्नेहवस्ती द्यायला पाहिजे. सगळ्यांना म्हणजे त्याच्या आगीनुसार जेवढं त्याला देता येईल तेवढं द्यायचं, जेवढी. पण मॅक्सिमम पेशंटला असं आहे की बाबा खूप भूक लागते, ते म्हणतात एवढं जेवलं की बस. पण तेवढं त्याला जास्त जेवायला पण नाही द्यायला पाहिजे. नाही नाही, निरोध झाल्यावर मग भात आणि मांसाहार असतो. परत लिक्विड डाएट द्यायचं जास्त, म्हणजे वृक्ष असं कोरड्या भाज्या नाही द्यायच्या. त्याला मग ताकाची ती भाजी बनवतात ती, नाहीतर मग सांबार, मग जास्त आंबट वगैरे नसलेलं, तिखट वगैरे नसलेलं असं सांगतो. हा, पोळी नसते. पोळी सकाळी तसं रुटीन मध्ये सकाळी पोळी कोणी खातच नाही तिथे. सकाळी असं असते ऊन, म्हणजे दुपारचं जेवण असं असतं की भातच असतो, कंपल्सरी भात असतो. चपाती रात्री खातात, म्हणजे सगळीकडे हॉटेल्समध्ये सगळीकडे तुम्हाला भात दुपारीच मिळेल. जे ते त्यांचं ते स्पेशल ट्रेडिशनल जे जेवण असतं, भात सांबर त्यात 2-3 भाज्या, हे रस्सम वगैरे, हे फक्त तुम्हाला दुपारी मिळेल, रात्री नाही मिळणार, प्रत्येक घरामध्ये. पण भात, भात सांबर, हे चटणी वगैरे असं. दुसऱ्या दिवशी नाही, मग दुसऱ्या दिवशी अनुवासन द्यायचं जर त्याला गरज असेल पेशंटला, की बाबा ह्याला जास्त अनुवासनाची गरज आहे, तर अनुवासन द्यायचं दुसऱ्या दिवशी. पण नसेल तर त्याला दुसऱ्या दिवशी परत तुम्ही कशा वस्ती रिपीट करू शकता, नाही तर त्याला 1 दिवसाचा गॅप द्यायचा. म्हणजे जर तुम्ही 150-200 ml जर स्नेहवस्ती दिला असेल, तर तुम्ही दुपारी स्नेहवस्ती दिला आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी कशाय वस्ती नाही देऊ शकत. त्याला स्नेह पचनासाठी तेवढा वेळ द्यायला पाहिजे. तर मग 1 दिवसाचा गॅप होतो, त्याच्यात तुमचं पेशंटचं ऑब्झर्वेशन होतं मस्तपैकी, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि वाटलं तर दुसऱ्या दिवशी दुपारी परत अनुवासन देऊ शकता, तसं काही नाही. हे सगळे आयपी सेटअपला पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी या. म्हणजे तुम्ही पेशंट बघणार, म्हणजे तुमचं असं नाही तुम्ही आता पेशंट बघितलं, आता डिसिजन घेतलं, तुमचं डिसिजन संध्याकाळी बदलू पण शकतं पेशंटच्या ऑब्झर्वेशननुसार. जर ते पेशंट समोर असतो, त्याचं ऑब्झर्वेशन असतं, आणि त्याच्यानुसार त्याच्या कंडिशननुसार पटापट वेगवेगळ्या डिसिजन येऊ शकतात. म्हणजे असं की बाबा सकाळी तुम्ही ठरवू शकता की आज त्याला बस्ती करायचा, निरो बस्ती करायचा, किंवा नाही करायचा, कॅन्सल पण करू शकता. आणि सगळं आयपी सेटअपवर पॉसिबल आहे. हे असं म्हणजे आत्तेक व्याधीचा जर कंडिशन असेल तर त्याला बस्तीचे काही काल नियम अपेक्षित नाहीये, हे म्हणजे कोटेशन मध्ये दिलेलं आहे. तर हे सगळं झालं पूर्वकर्माच्या बाबतीत. आपल्याला म्हणजे जेवणाचं झालं, आपल्याला इन्स्ट्रुमेंट, स्टरलायझेशन, बाकी कुठल्या प्रिकॉशन घ्यायच्या, काउन्सिलिंग वगैरे सगळं झालं. आता हे मेजर आलं प्रधान कर्म. नंतर ह्याच्यामध्ये पहिले आहे की बस्तीचं ऍडमिनिस्ट्रेशन करायचं कसं करायचं बाबा. आणि सगळ्यात त्याच्यात महत्वाचं आहे बाबा पेशंटची पोझिशन. वाम पार्श्व त्याची लेफ्ट लॅटरल मध्ये त्याला पेशंटला झोपायला सांगायचं. असं की लेफ्ट लॅटरल मध्ये पेशंट झोपतो तर परफेक्टली लेफ्ट लॅटरल मध्येच पाहिजे.
नाही तर तो त्या कुशीवर असा पूर्ण वळलेला असतो, म्हणजे झोपलेलाही पूर्ण नाही त्या म्हणजे पोटावरती, आणि लेफ्ट लॅटरल मध्ये नाही, म्हणजे असं मध्येच त्याची टिल्टेड पोझिशन येते. म्हणजे लक्षात येतं तुमच्या, किंवा पूर्ण असं लेफ्ट लॅटरल नसतो, किंवा असाही झोपलेला नाही, थोडा असा होऊन जातो, तिरकस असा त्याच्यात होऊन जातो. तर त्याच्यामध्ये असं आहे की परत थोडा उदरावर खालून दाब येतो. याच्यामध्ये असं होऊ शकतं की तुम्ही बस्ती आतमध्ये बसती प्रवेश करताना इकडच्या ऑटोमॅटिक दाबामुळे ते तेवढं जाणार नाही, किंवा त्याला वेग लवकर येऊ शकतो. असं म्हणजे मला असं वाटतं ऑब्झर्वेशन, म्हणजे परफेक्टली तुम्ही वाम पार्श्वमध्येच ठेवायला पाहिजे त्याला, असं ते झोपून नाही ठेवायचं, म्हणजे तुमची ती कुठलीच पोझिशन होत नाही बसती देण्याची. त्याला ते परफेक्टली लेफ्ट लॅटर मध्ये ठेवायचं, सरळ स्ट्रेट ठेवायचं, आणि तो टिल्टेड नाही पाहिजे त्या साईडने. आणि वाम पार्श्वर ठेवून त्याला एक तर तुम्ही उशी देऊ शकता त्याच्या हेड लो पोझिशन नुसार, किंवा मग आपल्या डावा हाताने त्याला डोक्याखाली ठेवायचं सांगायचं. नंतर बस्ती दरवाजाचं टेम्परेचर. टेम्परेचर विषयी असा विचार करतात की व्हायचं स्टँडर्ड झालं पाहिजे, एवढं 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 डिग्री फॅरनहाइट टेम्परेचर पाहिजे. हे स्टँडर्डायझेशन वगैरे काही शक्य नाही. तुमच्या बस्ती द्रव्यानुसार, काळानुसार हे सगळे बदलतात. फक्त म्हणजे एवढंच फक्त फील आलं पाहिजे की बस्ती द्रव्य थंड नाहीये, इथपर्यंत ते गरम पाहिजे. तुमचं बॉडी टेम्परेचर साधा म्हणजे कॉमन सेन्स मध्ये सांगायचं, तुमचं बॉडी टेम्परेचर पाहिजे. जास्त गरम तर नाही पाहिजे, पण थोडं जरी थंड असलं की हमखास तुमच्या बस्तीमध्ये कॉम्प्लिकेशन होतात. म्हणजे तेवढा बरोबर वेग येणार नाही, त्या पेशंटला स्तंभ जाणवेल उदरामध्ये. तुम्ही कितीही परफेक्ट असला बाकी सगळ्या गोष्टीमध्ये, तर हे टेम्परेचर जर बरोबर नसलं तर त्या पेशंटला तेवढं सॅटिस्फॅक्शन येणार नाही बस्तीचं. एवढं या टेम्परेचरमध्ये महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आता तुमचं बस्ती मी ते बस्ती द्रव्य गरम केलं, नंतर ते टाकणं, बांधणं, तिथपर्यंत जाणं, आणि ते नंतर ते प्रेस करणं, याच्यामध्ये बराच वेळ जातो. म्हणजे त्या दृष्टीने ते थोडं टेम्परेचर वाढवून घ्यावं लागतं अगोदरच, आणि मग तेव्हा ते वेळेवर द्यायचं. आणि आपलं नेहमी नेहमी आपल्या हाताच्या मागच्या बाजूने ते चेक करत राहायचं. पिशवी म्हणजे फुटक असतो त्याच्यामुळे ते चेक करता येतं. आपलं ठेवून नेहमी नेहमी बघायचं आता कसं आहे, तर तेवढा एक कॉन्फिडन्स आला की आता बाबा ठीक आहे, तर मग ते द्यायचं. नाही तर मग थोडं जास्त गरम जरी असलं तरी पेशंट लगेच म्हणतो बहुत गरम गरम लग रहा है, एकदम आग होती, आणि पटकन दिवशी ते वेग त्याला, म्हणजे तो वस्ती पूर्ण जातही नाही तर त्याला वेग येऊन जातो. नंतर एक वस्ती द्रव्य. तर प्रश्न असा आला की व्हॉट एक्झॅक्टली यू ऑब्झर्व इन उदर परीक्षा. आता हे माग 2-3 वेळेस सांगून झाले आता हे. उदर परीक्षेमध्ये आपण त्याचे ध्वनी बघतो मेन, आणि त्याच्यामध्ये गुरुत्व आणि लाघवता बघतो. तर ध्वनीमध्ये एवढं, नंतर आपल्याला समजा वातकोपाचे लक्षण असले तर तो ध्वनी वेगळा जाणवतो. आणि दुसरं आहे की ती गुरुत्व लागवतं आपल्याला त्याच्यामध्ये ती पण जाणवतो. या दोनच एवढ्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये. बाकी दुसरं आहे की त्याला पालपेट करताना शूल जर असेल त्या पेशंटला, तो अगोदर कुठे होता, आता कुठे आहे, आणि अगोदर किती होता आणि आता कितपत आहे, तर तो ते एक 3 ऑब्झर्वेशन, शिवलाचं, नंतर ते उदराचे ध्वनी, आणि ते गुरुत्व लागवता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला फक्त वायू वाढला का तेवढंच आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि दुसरं आहे की जर बस्ती द्रव्य त्यात अडकला असेल तर, म्हणजे पहिल्या गुरुत्वापेक्षा अजून ती गुरुत्व वेगळी जाणवेल, आणि ते तुम्हाला डल साऊंड येईल त्याचा, तेवढा त्यात फरक जाणवेल. त्याच्यामुळे हा पेशंट पण सांगतो, हा जड आहे म्हणतोय पेशंट, आत आहे असं सांगतो, पेशंटही सांगतो. जरी पेशंट समजा तेवढा नसेल व्यवस्थित, म्हणजे एवढा ओरिएंटेड नसेल, तर तुम्हाला ह्याच्यावरून हे खूप महत्वाचं आहे उदरचं परीक्षण. तसं ते ग्रंथात ते सांगितलेलं नाही, पण आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण की जर एकच वस्ती जर तुम्ही, पहिलं असं होतं की करायची गरजच पडत नव्हती, कारण की एक वस्ती देऊन काहीतरी पेशंटला सोडायचं आहे, ते काय बघायची गरजच पडत नव्हती. पण आता हे पुढची वस्ती करायची असल्यामुळे हे उदर परीक्षण, त्या 2-3 गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत. तुम्ही जसं शूल वगैरे बघायचं काय, तो वाढला काय, आणि उदरशूलाचे वगैरे पेशंट असतात, त्यांच्यामध्ये असं दिसतं की तो शूल कमी होताना दिसतो जसं जसं वस्ती पुटक वाढत जातो. आणि दुसरं असं आहे की तुम्हाला तो हात लावल्याच म्हणजे काही तुम्हाला समजा काही क्रायटेरिया जरी माहित नसले काय काय बघायचं काय काय नाही, पहिले तुम्ही उदर परीक्षण केलं असेल, दुसरं केलं की तुम्हाला तुमच्या हातालाच जाणवतं की बाबा काय फरक आहे आणि करायचं का नाही करायचं. म्हणजे तुम्ही एक्सप्लेन जरी नाही करू शकले काही गोष्टी, पण तुम्हाला तो फील येतो बस्ती झाल्या झाल्या. म्हणजे इतकं मऊ पडतं पेशंटचं पोट की म्हणजे बस्तीचा इफेक्ट एवढा फास्ट दिसतो तुम्हाला. नंतर असं आहे की हे कलका आपण टाकतो त्याच्यानंतर ते गाळून घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे, असं नेहमी तिथं वादावाद चालू असते. बाबा ते कलका तसं ठेवायला पाहिजे, त्यातले मेन औषधी तत्व तसेच राहिले पाहिजे.
आणि तुझं जाऊन तो मग तो इरिटेट करेल आणि चांगलं शोधन करेल असं म्हणतात. पण हे ग्रंथामध्ये असं दिलं की वस्त्र पूतमच ते घ्यायचंय, गाळूनच घ्यायचंय. आणि कल्काचा उद्देश एवढाच आहे की तो त्याची क्वांटिटी वाढवत नाही बस्ती द्रव्याची, ते फक्त व्हॉल्यूम त्याचं वाढवतो. घनता, द्रवचा घनता तेवढी मेंटेन करण्यासाठी तो कल्काचा उद्देश असतो. दुसरं असं की कल्क जर तुम्ही तसंच दिला आणि काही पार्टिकल आतमध्ये अडकली की ते म्हणजे शल्ल्यासारखी ते त्याला इरिटेट करत राहतात अंतराला आणि पेशंटला जास्त वेग येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे गाळूनच घ्यायचं व्यवस्थित, कुठलेही पार्टिकल त्याच्यामध्ये राहिले नाही पाहिजे. मग पूर्ण व्यवस्थित गाळल्यावर त्याचं आपण जसं त्या निर्वाचं द्रव्य तयार केल्यावर त्याची परीक्षा सांगितली होती, तो चिकटला नाही पाहिजे, हातावर रेषा नाही गेल्या पाहिजे, पटकन निघूनही नाही गेला पाहिजे, अशा पद्धतीने तो तयार झाला पाहिजे. आणि त्याचा व्यवस्थित गंध वगैरे, त्याचा वास वगैरे घेऊन बघायचा. कधी कधी कल्क वगैरे हे चूर्ण म्हणजे हा, पण ते आपण गाळूनच घ्यायचं. चूर्ण जरी आपण टाकली तरी ते गाळून घ्यायचं. पण चूर्ण टाकण्यापेक्षा तुम्ही आपण समजा तेच चूर्ण जर भिजत ठेवली रात्री गरम पाण्यामध्ये, जसं आपण सरांना वस्ती गेला होता मागच्या वेळेस इथं, तेव्हा आपण यष्टी मधू आणि शतपुष्पा भिजत ठेवली होती, चांगला मस्त ठीक गोळा तयार होतो. चूर्ण टाकल्यावर असं आहे की तुमचं ते द्रवता घनता याच्यामध्ये ते काही बदल करेल असं काही माहित नाही. परत दुसऱ्या कल्क केल्यामुळे चूर्णापेक्षा त्याचं कार्य चांगलं होईल, म्हणजे तो भिजत ठेवल्यामुळे. शतपुष्प चांगली फाईन करायची, नंतर गाळून घ्यायची, चूर्ण चांगलं गाळून घ्यायचं आणि मग भिजवायची. एवढं केल्यावरही तुम्ही गाळल्यावर बस्तीद्रव्य तयार केलं, गाळलं, तर तुम्हाला ते शतपुष्प देतेच परत, म्हणजे एवढं फाईन करून सुद्धा गाळायचं. हा, म्हणजे पूर्ण मिक्स केल्यावर ते गाळायचं. सगळं बस्तीचं सगळं पूर्ण मिश्रण तयार झालं तुमचं, हा ते गाळायचं. म्हणजे हे जेव्हा हे काय म्हणतात त्याला, हायड्रोफोबिक सारखं त्याचं काय होतं चूर्णाचं, ते भिजल्यानंतर ते फुगून जातात. त्याच्यामुळे ते पार्टिकल तयार होतातच, किती तुम्ही गाळलं, किती फाईन केलं तरी. हा, मग ते भिजत ठेवायचं. आणि बाकी समजा बस्ती त्याच्यामध्ये कंपल्सरी त्या बस्तीनुसार जे कल्क सांगितले ते वापरले जातात. पण जर रुटीन आमचं दुसरे काही बस्ती असले की जे माझं समजा त्यात शतपुष्प आहेत, पण बाकीचे बस्ती समजा मी ओपी मधलेच काढे वापरले जे अवेलेबल आहे ओपीडी मध्ये, किंवा गंधर्वस्तादी कषाय, धानवंतर कषाय, भद्रदारवती कषाय, महातिक्तक, मंजिष्ठादी, हे सगळे जेवढे ओपीडी मध्ये काढे तेवढे डायरेक्ट आम्ही बस्तीसाठी वापरतो. तर ते तसे वापरले तर त्याच्यामध्ये शतपुष्प कल्क आम्ही टाकतो. म्हणजे जर रुटीन आहे 30 ग्रॅम कल्क तेवढं टाकून द्यायचं. शतपुष्प असं की बाबा हे कल्कद्रव्य का वापरलं की ते एक तर आपण लहान बाळांना वगैरे पोटात मुरडा येऊ नये म्हणून तसं द्यायचं. ते नाही, म्हणजे मुळात शतपुष्पाचं काम असं आहे की बाबा बस्ती दिल्यानंतर ते शोधन होतं. दुसरे असं की मग पेशंटला स्पाझमोडिक पेन वगैरे येण्याची शक्यता असते, तो मुरडा त्या पेशंटला येत नाही शतपुष्प असल्यामुळे, तुमचं काम तेवढं सोपं होतं. दुसरे असं शतपुष्प पण वातकफर आहे आणि कृमिघ्न पण आहे शतपुष्प. आणि मेन असं आहे की वातशमनासाठी, जो एखाद्या वेळी बस्तीचे अतियोग वगैरे झाले तर ते त्यापासून वाचलं जातं. म्हणजे विरेचनामध्ये आम्ही जर पटोल मुलाची कशाने जर विरेचन देत असलं त्याच्यामध्ये थोडा शतपुष्प कल्क टाकून देतो, म्हणजे तेच याच्यामध्ये खूप तीक्ष्ण विरेचन होईल, शोधन होईल आणि मुरडा वगैरे येण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ते देणार. हा, आपलं वस्त्र म्हणजे गाळणी वगैरे असं काही ते हॉस्पिटल. नाही ते लिक्विडच तयार होतं सगळं. नाही, सगळं होतं लिक्विडच तयार होतं, पण गाळल्यावर तुम्हाला काहीतरी कल्क मिळतो हातामध्ये, म्हणजे ते फाईन पार्टिकल सुद्धा नाही गेले पाहिजे बाबा त्याच्यामध्ये, एवढाच उद्देश आहे. ते घट्ट वगैरे नाही होत, ते बस्ती द्रव्य तर द्रवच राहतात, घट्ट तर व्हायलाच नाही पाहिजे, ते खूपच द्रवच असायला पाहिजे. म्हणजे ते असं नंतर परत ऍडमिनिस्ट्रेशनच्या अगोदर बस्ती तुम्हाला सगळं झालं, तयार झालं, याच्यामध्ये तर बराच वेळ जातो. पेशंटची काउन्सिलिंग तुम्ही सकाळी केलेली असते किंवा आदल्या दिवशी, परत जस्ट बस्तीच्या अगोदर अजून एकदा त्याला काउन्सिलिंग करायची, म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी मेन किंवा मधलं दार लावायचं नाही,
किंवा दुसरं असं आहे की बाबा कसं वेग जातात काय जातात ते ऑब्झर्व करायचं. ते परत दुसरं असं आहे की वस्तू दिल्यावर त्याला तुम्ही पकडून ठेवायचा प्रयत्न करू नका किंवा बाहेर टाकायचाही प्रयत्न करू नका. त्याच्या तशा म्हणजे नॅचरली जसं होईल तसंच होऊ द्या. नाहीतर काय वार्डामध्ये काही 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 गैरसमज असतात. एवढं इतना इतना वो उसमें काढ़ा डालेंगे, उतना मध ये डालते हैं, इतना कॉस्टली रहता है, उसको थोड़ा देर तो पकड़ के रखेंगे, असं हे तो वैसे ही जाता है, वो वेस्ट होत आहे, असं तिथं बरेच म्हणजे एवढे पैसे लागतात त्याच्यामध्ये. तर ते ते असं सांगायचं पेशंटला, काउन्सिलिंग करायची की असं काही नसतं. आणि स्नेहबस्तीच्या बाबतीत तर असं आहे की बाबा म्हणजे आम्ही थकून गेलो ती काउन्सिलिंग करून करून. आपल्यापेक्षा हे जे काम करणारे लोक त्यांचा इम्पॅक्ट एवढा जबरदस्त असतो त्यांच्यावरती. हे ते सांगतात आता स्नेहबस्ती त्याला 2 तास जाऊन पडायचं आणि 2 तासानंतरच टॉयलेटला जायचं. म्हणजे त्या पेशंटला स्नेहबस्तीनंतर वेग जरी आला मलप्रवृत्तीचा तरी तो पेशंट आपला 2 तास पकडून ठेवतो, तिथे बसून राहतो, असं पडून राहतो. आणि आम्ही थकून गेलो त्यांना सांगून सांगून. त्या मॅसेजला बोलवून 2-3 वेळा सांगितलं की म्हणजे आम्हाला कधी कधी आमचं ऑब्झर्वेशन खूप राहायचं पेशंटवरती. सकाळी राहून दुपारी जाऊन एखाद्या वेळेस भेटायचं, रात्री भेटायचं. त्याच्यामुळे बाबा हे झाले कसे बदल. तर मग मग त्याची बघायची हिस्ट्री बघायची, काय काय झालं भाऊ, जेवणात काय फरक झाला का, कुठं फिरला का. मग हे तर सगळे पेशंट बऱ्याच वेळा हेच सांगायचे की 2 तास ते पकडून ठेवायला सांगितलं. मग आम्ही नंतर त्या स्नेहबस्तीच्या काउन्सिलिंग मध्ये म्हणजे प्रत्येक बस्तीची काउन्सिलिंग व्हायची, स्नेहबस्तीची पण काउन्सिलिंग व्हायची की बाबा असं असं आहे, जेवण झालं झालं लगेच जायचं. त्यांना विचारायचं अगोदर वेळ किती आहे. ते जर म्हणले 2:30ला तर 2ला जेवण करायचं, ते जर म्हणले 2ला तर 1:30ला जेवण करायचं. म्हणजे अशा पद्धतीने त्याला परफेक्टली इन्स्ट्रक्शन द्यायचो. आणि तो पकडून ठेवायचं नाही, आला तेव्हा जाऊ द्यायचं बाहेर, 10 तास थांबला तरी काही हरकत नाही. मग असं करून मग ते हळूहळू हळू रुटीनला आणलं. पण तरी ते होतच शेवटपर्यंत त्यांचं ते सांगायचेच ते. नंतर ते हे असं परत बारीक काउन्सिलिंग पेशंटला करायची. परत परत काउन्सिलिंग असं होतं की पेशंट खूप कॉन्फिडन्स मध्ये येतो आपल्या. म्हणजे त्याला असं वाटतं की शेवटी बाबा हो डॉक्टर जो सांगेल ते. आणि पहिल्या बस्तीनंतर त्याला जे इफेक्ट मिळतात पहिल्या पुटकानंतर, त्याच्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स पण चांगला वाढतो. आणि वार्डामध्ये असं असतं की आपलं तिथे एक ऍडव्हान्टेज मिळतो. पेशंट अगोदरचे पेशंट अगोदरच तिथे अवेलेबल असतात. नंतरचे नवीन पेशंट आलेले, नंतरचे परत बसलेले पेशंट येणार आहे किंवा हे सांगतो हे आमचा बस्ती झालेला आहे, खूप चांगलं होतं इफेक्ट, म्हणजे यांच्याकडून करून घ्या असं. त्याच्यामुळे आपलं काम अगोदर इम्प्रेशन आपलं अगोदरच वाढत पसरून जातं. त्याच्यामुळे ते सोपं जातं. नंतर हेच त्याला खूप महत्वाचं आहे सांगणं की बाबा ते पकडून ठेवू नको किंवा बाहेर फोर्स करू नको. या दोन्हीमुळे खूप म्हणजे प्रॉब्लेम येतात. पकडून जर ठेवलं तर ते सगळं एखाद्या ऊर्ध्व प्रवृत्ती वगैरे होण्याची शक्यता असते वेग उलटा झाल्यामुळे. तसं फोर्स तर पेशंट करत नाही याच्यामध्ये, पकडूनच जास्त ठेवतात. आणि अन्वसनाचं पण ते पकडून ठेवायचं नाही ते सांगायचं. आणि ऍडमिनिस्ट्रेशनच्या अगोदर आहे की बाबा पहिले लुब्रिकेट करून घ्यायचं, वस्ती नेत्राचंही. ऍक्च्युली ग्रंथामध्ये घृतानं सांगितलेले, पण ते घृत वापरणं, तिथे भेटणं, ते परत ते लिक्विड केलेलं असणं ते खूप अवघड आहे. त्याच्यामुळं तेलाचाच वापर केला जातो याच्यासाठी. नंतर जे आपण बस्तीपुटक ते बांधणार आहे, बस्तीपुटक आणि बस्ती नेत्र, तर याच्यात लक्ष ठेवायचं की समजा हे बस्तीपुटक आहे आणि ह्याच्यात बस्ती नेत्र ठेवलं की त्याच्यामध्ये बस्ती द्रव्यामध्ये आणि त्या बस्ती नेत्रामध्ये जास्त गॅप नाही पाहिजे. आतमध्ये त्या पॉलिथिन बॅग मध्ये ठेवल्यावर तर गॅप असला म्हणजे परत तिथं वायू जमा होण्याची शक्यता असते. आणि नंतर असं आहे की तो बांधला आपण व्यवस्थित की तो बस्ती नेत्राचा नेत्र दाबायचं वरतून आणि त्याला उलटा करायचा बस्तीपुटकाला. जर उलटा करून बघितलं आपण बस्तीपुटक आणि बस्ती यंत्राला, तर कुठं लिकेज वगैरे असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. उलटा करून थोडासा दाबायचा म्हणजे कुठेही लिकेज वगैरे असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. असं होतं की हे तुम्ही जर बघितलं नाही, काळजी घेतली नाही, आता सगळं झालं व्यवस्थित, तयारी काउन्सिलिंग झाली, सगळं व्यवस्थित आहे, आणि ते देताना जर ते बाहेर लिकेज वगैरे झालं की मग म्हणजे इतका सगळा हे होतं तिथे, ते बस्तीद्रव्य बाहेर येणार, पेशंट डिस्टर्ब होणार, तुमचा एक कॉन्फिडन्स जाणार, म्हणजे फ्रस्ट्रेशन येतं त्याच्या. हा हा ते आपल्याला खूपच डिस्टर्बिंग होतं सगळं. त्याच्यामुळे हे सगळं हो. बस्ती पुटक आणि नेत्र हे दोरीनेच बांधलं जातं. नाही 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 नाही, आपण एकदा इथं डेमॉन्स्ट्रेशन करू आता, बस्तीचं आणि नसत्याचं आणि कालबोधीचं 3 तरी डेमॉन्स्ट्रेशन आपण करू इथं. नाही तर एकदा बघितल्यावर लगेच आयडिया येईल तुम्हाला, म्हणजे काही सोपं काम आहे. नंतर असा प्रश्न आहे की फ्रेश द्रव्याचा कलका कधी वापरला आहे का.
फ्रेश द्रव्याचं कल्क असं आहे की आता आम्ही बस्तीचं जी लिस्ट लिहून देतो, बस्तीतील लिस्ट लिहून दिल्यावर मासेस लोक जे येते संध्याकाळी ते द्रव्य जमा करतात आणि त्याचा दुसऱ्या दिवशी ते कल्क आणून देतात. आता शतपुष्प फ्रेश कधी अवेलेबल होणार नाही, उरले बाकीचे द्रव्य त्याचा तर काही संबंध येत नाही. म्हणजे ते सगळे चूर्णाचाच कल्क तयार केला जातो. फ्रेश द्रव्य अशी आणली बाजारातून किंवा बागेतून आणि त्याचा कल्क केला, आणि फ्रेश द्रव्याचा कल्क वापरला तरी काय म्हणजे त्यात काही ऑड नाही, ते वापरू शकतात. तसं काही फ्रेश द्रव्याचा कल्क म्हणजे ते लोक घेत असतील तर माहित नाही मला फ्रेश द्रव्य, पण फ्रेश द्रव्य तसे कुठे अवेलेबलच नाही, वापरले जात नाही. नंतर असं आहे की एअर गॅपची तेवढी काळजी घ्यायची. एअर गॅप जर जास्त ठेवला तर तुमचा हमखास तो वायू जाण्याची शक्यता असते बसती देताना. नंतर त्याला वरतून खाली करायचं, म्हणजे ते कुठे लूज वगैरे बांधलेलं का ते कळतं. नंतर टेम्परेचर काळजी घ्यायची, थोडंसं स्लाइट वाढवून ठेवायचं, म्हणजे ते तुमच्या याच्यानुसार किती वेळ लागेल तिथे देईपर्यंत. थोडं वाढवलेलं असलं तरी काही हरकत नाही, तुम्हाला तेवढा वेळ थांबता येतं. पण कधी ते कमी झालं, तिथे जाईपर्यंत थंड झालं तर तुम्हाला ते परत सगळं सोडत बसायचं, परत जाऊन गरम करायचं, असे प्रकार होतात. आणि एवढं तुम्हाला माहिती की थंड झालं म्हणजे आपण म्हणलो ठीक आहे काय हरकत नाही, त्याचं तुम्हाला हमखास प्रॉब्लेम होतात तर थोडं जरी थंड झाल्यामुळे. त्याच्यामुळे थोडं गरम झालेलं हरकत नाही, तिथे जाऊन वेट करू शकता तुम्ही 5 मिनिटं. पण ते कमी टेम्परेचर ठेवलं आणि थंड झाल्यावर तुम्ही दिलं की त्याला अनुलोमन व्यवस्थित होणार नाही, तुमचा बस्ती किती परफेक्ट असला काही असलं तरी. नंतर असं की त्याची विस्कोसिटी, स्मेल, टेम्परेचर हे सगळं चेक करायचं. नंतर असं आहे बस्ती त्याला सांगितलं जातं पेशंटला की बाबा तोंड उघडून, जसं आपण अॅनोरेक्टल एक्झामिनेशनला सांगतो तसंच, किंवा नंबर काउंट करायला सांगतो, आणि रेक्टम आपण डिजिटल एक्झामिनेशन जेव्हा सांगतो तसंच, किंवा मग तोंड उघडून दीर्घ श्वास घे असं आपण सांगतो. पुस्तकात तसं काही वर्णन नाहीये, फक्त हे आपण याच्यामुळे सांगतो की त्याला काही आपण असं वगैरे शॉक झाला नाही पाहिजे बाबा त्या मर्माच्या ठिकाणी आपल्या ह्या बस्ती नेत्राचं ऍडमिनिस्ट्रेशननी किंवा डिजिटनी. तेव्हा त्यासाठीच हे सांगितलं होतं. तसं ग्रंथात काही वर्णन नाहीये. तसं मी ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे नंबरचं तर मी सांगतच नाही, ते म्हणजे पेशंटचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं होऊन जातं. फक्त एवढं सांगतो की पेशंटला तुम्ही रिलॅक्स राहा, थोडं तोंड उघडून श्वास घ्या. डीप ब्रिथिंग घ्या म्हणलं की पेशंट फास्ट आपला सुरू करतो एकदम डीप ब्रिथिंग. त्याला सांगायचं की बाबा असं नको करू की तू काही श्वास घेते, फक्त नेहमीपेक्षा थोडा कमी श्वास घे, तोंडाने दीर्घ श्वास घ्यायला. त्याला एकदा ते करून दाखवायचं आपण डेमॉन्स्ट्रेशन, कसा श्वास घ्यायचा बाबा. तो येतो नाही तो एकदम म्हणजे असं होतं की तेव्हा श्वास घेतो असा इकडे फोर्स प्रेशर येतं आणि तो बस तुमचा व्यवस्थित आतमध्ये जात नाही त्या एकदम श्वास घेतल्यामुळे. नेमकं तसं होतं. आणि जेव्हा तो श्वास सोडतो तेव्हा तुम्हाला फील होतं की बस्ती आतमध्ये चाललाय. परत तो श्वास घेतो तुमचा तेव्हा बस्ती आतमध्ये जात नाही, त्यांनी परत श्वास सोडला की तुमचा बस्ती आतमध्ये जायला लागतो, असं होतं. त्याच्यामुळे हे काही विचित्र प्रकार होत होतो. आता हे असं ऑब्झर्वेशन कोणी करत नाही की असं होतंय का सगळं, पण असं होतं ते. त्याच्यामुळे सोडणं आणि श्वास घेणं आणि सोडणं असं काही खूप असं पीक नाही पाहिजे. वेव एकदम सोडला की एकदम खाली आला असं नाही, ते एका मध्यम रेंज मध्ये चालू राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याला ते डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवायचं. फक्त हळू श्वास घ्यायचा, हळू, आणि हा जातो तसं जातो. हा थोडा इफेक्ट आहे त्या ब्रिथिंगचा त्याच्यावर. हा 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 हे फक्त बस्ती यंत्रासाठीच आहे, ते गॅपचं जे प्रकार ते. बाकी जर तुम्ही कॅथेटर वापरत असाल तर त्याचं काही हेच नाही. फक्त एवढं कॅथेटर जरी वापरत असला तर बस्ती द्रव्य पहिले बाहेर जाऊ द्यायचं एकदा, म्हणजे त्यातला जो वायू तो सगळा निघून जाईल नळीमधला, एकदा बाहेर जाऊन देऊन मगच ते कॅथेटर इन्सर्ट करायचं. बस्ती नेत्राला करायला लागतं. हा एकदा दाबून ते काढायला लागतं. कॅथेटरही तसं करायचं. मग म्हणजे नाही तरी पण त्या कॅथेटर मध्ये वायू राहतच ना, कॅथेटर मध्ये वायू राहणारच आहे ना. नाही कॅथेटरचा असा प्रॉब्लेम आहे ना की तुम्हाला इकडून प्रेशर देताच येत नाही ना बाहेरून, त्याच्यामुळे तेच
प्रॉब्लेम तुम्हाला आतमधलं काय प्रेशरनुसार इकडं बाहेरचं प्रेशर तुम्हाला बदलता येत नाही कॅथेटरमध्ये दोन्ही साईडमध्ये. मग तुम्ही काय करता ते एनिमा पॉड वरती खाली असं करता, मग त्याच्यानुसार ते प्रेशर ऍडजस्ट करता असं करता. हा नाही तर मग काय करता तुम्ही कॅथेटर थोडं मागे करता, मग तो इझी तो गॅप जातो असं. म्हणजे तो खूपच आवड प्रकार येतो, घेता येतो कॅथेटरने घेता येतो. आता एनिमा पॉटने दिलेल्या वस्तूचे डिसएडव्हान्टेजेस काय आहे असं विचारले. हे पहिल्या लेक्चरमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे परत ते स्लाइडला जावं लागेल, 5-6 स्लाइड आहे ते. एनिमा पॉटने असं एक थोडक्यात सांगतो की हे तुम्हाला प्रेशर ते ऍडजस्ट करता येत नाही, त्याचा फ्लो त्याच्या हाईट नुसार तो बदलतो, आणि वस्तीचा जो ऍडमिनिस्ट्रेशन टाइम आहे जवळपास तो 10 पट जास्त होतो. आता नंतर हे सगळं तुम्ही बांधलं सगळं बस्ती. आता बस्ती पुटं कसे ते तुम्ही हातामध्ये होल्ड करायचं, एका उजव्या हातामध्ये तुम्ही बस्ती पुटक जे ते उजव्या हातामध्ये होल्ड करायचं, त्याला बोटामध्ये नाही धरायचं असं. काय कसं सांगणार इथं नाही येत आहे. ते बोटामध्ये धरलं की कसं आहे, हा पाम मध्ये बसलं पाहिजे तुमच्या, पूर्ण तळ्यामध्ये तुमचं ते बस्ती पुटक बसलं पाहिजे, फिंगर्स मध्ये नाही. फिंगर्स मध्ये दिल्यावर असं आहे की मागं ऑटोमॅटिक जागा राहील. त्या प्रेस केलं तुम्ही की काही द्रव्य मागे राहील, वायू मागे राहील, आणि अर्धच द्रव्य पुढे जाईल. मग तुम्हाला ते परत प्रेस करावं लागेल. पूर्ण होल तुमचं कव्हर झालं पाहिजे, पूर्ण पामवर तुमचं रिसाईड झालं पाहिजे बस्ती पुटक. नंतर तुमचा लेफ्ट हँड जो आहे तो सपोर्टिंग बस्ती नेत्रा स्टेडी. आता हे समजा तुमचं बस्ती नेत्र आहे, तुमचा इथला खाली बस्ती पुटक जोडलेला आहे, तर ह्या तुमच्या पामवरती आला आहे व्यवस्थित. नंतर आता तुमचा लेफ्ट हँड आहे बस ह्याच्यावरती, आता असं धरलं तुम्ही ऍक्च्युली, आणि लेफ्ट हँड तुमचा असा याच्यावरती. म्हणजे तुम्ही अगोदर बस्ती पुटक जे इथे दाबलं त्यातला वायू काढला इथं नेत्राचा जो बाकी तो. आता हे मी डायरेक्टली सांगतो यांना डेमॉन्स्ट्रेशन करून, इथे तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे इमॅजिन करा. तर वायू काढला, मग हे बोटाने दाबून धरलं, आता त्यामध्ये काही वायू उरलेला नाहीये. आता हा लेफ्ट हँड तुमचा बस्ती नेत्राला सपोर्ट करणार आहे, आणि हे बस्ती पुटक तुमचं ह्या हातामध्ये. नंतर आता तुम्ही जेव्हा हे इन्सर्ट करायचं तुम्हाला, आता हे इन्सर्ट करताना असं करणार की तुम्ही पहिले तुमचं हे फिंगर आतमध्ये जाईल. बस्ती नेत्र कधीच सुरुवातीला आतमध्ये जाणार नाही अॅनल कॅनलच्या, हे फिंगर आतमध्ये गेलं, हळू आतमध्ये गेल्यावर ह्याच्यामध्ये असं की तुमचं हे बोट त्यामध्ये मऊ असतं, ह्याचा काही ट्रॉमा होत नाही, डायरेक्ट इंजुरी होत नाही. तुम्ही किती कसा स्पर्श करणार काय करणार हे तुमच्या हातात असतं. पण हे डायरेक्ट जर बस्ती नेत्र गेलं तर ते डायरेक्ट तिथं इंजुरी करू शकतं. मेटलचं जर असलं तर जास्त चान्सेस असतात, आणि ह्या प्लास्टिकच्या पण चान्सेस असतात. मग हे तुम्ही पहिले इंडेक्स फिंगर जाणार. नंतर असं आहे की तुम्ही हे इंडेक्स फिंगर गेल्यावर बराच त्याचं थोडं मध्ये जाऊ द्यायचं पहिल्या पेरापर्यंत, आणि मग तुम्ही इंडेक्स फिंगर हळूहळू काढणार, आणि हे बस्ती नेत्र असं पुढे जाणार. हे स्लाइड होऊन जाईल, असं याच्यावर स्लाइड होऊन जाईल, आणि मग हे बरोबर त्या ल्युमेन मध्ये जाईल, भिंतीवर जाणार नाही बस्ती नेत्र, अॅनल कॅनलच्या वॉलवरती जाणार नाही, त्या ल्युमेन मध्येच जाईल. कारण की वॉलच्या साईडनं तुम्ही फिंगर असल्यामुळे ते फिंगरवरती स्लाइड होईल, आणि मग असं हळूहळू आतमध्ये जाईल. मग असं हळूहळू आतमध्ये कर्णिका असते इथपर्यंत, पूर्ण कर्णिका येईपर्यंत ते जाऊ द्यायचं. नंतर असं आहे नाही, तुमची पोझिशन वाढ होईल ना. मग तुम्हाला आता समजा मी असं इमॅजिन करतोय पेशंटचं डोकं इकडे आहे, नाही 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 करता येईल, तसं काही प्रॉब्लेम नाही. मी आता असं विचार करतोय की मी राईटी आहे, समजा मी राईटी असल्यामुळे पेशंटचं डोकं ह्या साईडला आहे आणि पाय ह्या साईडला आहे, आणि मी ह्या साईडला आहे असं विचार करतोय. जर तुमची लेफ्ट असेल तर पेशंटचं डोकं इकडून घेऊन तुम्हाला त्या साईडने जावं लागेल. अलग लक्षात, म्हणजे मी पेशंटचा आपण कुठल्या साईडला उभं आहे ती साईड चेंज करायची लेफ्ट राईट हँड नुसार, असंच फरक आहे फक्त, बाकी काही नाही. पोझिशन एकच ठेवायची, लेफ्ट लॅटरल. डोकं त्याची साईड आपण पेशंटच्या उजव्या साईडनं उभं आहे का डाव्या साईडनं ते ठेवायचं आपल्या हातानुसार. हा बरोबर, हा असं असं देता येईल तुम्हाला. जर पेशंट त्या साईडला असेल तर मग तुम्हाला असं इकडं पाहिजे तुम्हाला.
हा, आपण कोणत्या बाजूला उभं राहायचं ते ठरवायचं आपल्या राईट लेफ्ट नुसार. नंतर हे स्लायडिंग करून आतमध्ये ते जाईल बरोबर लिमेंटच्या कर्णिकेपर्यंत आलं. आता काही घाई करायची नाही. हे मांसमर्म धमनी मर्म आहे ते अनल स्फिंक्टरला ट्रॉमा होऊन एक स्फिंक्टर कंट्रोल वगैरे जाण्याची शक्यता असते. दुसरं असं की व्हॅसोवल शॉकची पण शक्यता असते. आता इथं पोहोचल्यानंतर आता एकदम बस्ती पुटक दाबायचं नाही लगेच. बस्ती आतमध्ये लगेच बस्ती आतमध्ये इन्सर्ट करायला सुरुवात करायची नाही. बस्ती द्रव्य थोडा पॉज घ्यायचा. याच्यामध्ये त्यांनी असं दिलं की न अति द्रुत विलंबित असं एक आहे आणि अति वेगम न वा मंदम इति असं दोन गोष्टी आहे. तर न अति द्रुत विलंबित असं आहे की पीडन आरंभ विषय आहे, म्हणजे पीडन सुरू करण्यासाठी. आणि न अति वेगम न वा मंदम हे जे ते पीडन विषय, जे दोन गोष्टी दिल्या टीकेमध्ये. पीडन आरंभ म्हणजे सुरुवात करताना जास्त घाई करायची नाही, आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करता पीडनाची त्याच्यामध्ये पण जास्त जोरात आणि जास्त हळू असं नाही करायचं. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला अनल कॅनलचं तिथं असं आहे की पहिलं जेव्हा बस्तीने ट्रेन करणार एक नॅचरल रिफ्लेक्स येईल ते बाहेर फेकायचा. जेवढा तो एक इन्स्टंट रिफ्लेक्स गेला पाहिजे. त्याच रिफ्लेक्स मध्ये जर तुम्ही बस्ती द्रव्य इन्सर्ट केलं की तुमचं बस्ती द्रव्य बाहेर फेकलं जाईल लगेच. इथे बाहेर तर फेकायचंच आहे बस्ती द्रव्य, तसं काही म्हणजे बाहेर आलंच पाहिजे तसं नाही, पण ते अपेक्षित तुमच्या पूर्ण भाग कव्हर न करताच बाहेर येईल. त्याच्यामुळे बस्ती द्रव्य आतमध्ये गेल्यावर थोडासा पॉज घ्यायचा. पेशंटला तुम्हालाही फील होतो इनिशियल रिफ्लेक्स, तो तेवढा तो जाऊ द्यायचा, रिलॅक्स होऊ द्यायचं पेशंटला, आणि मग पीडन सुरू करायचं. पीडनही करताना मग जास्त जोरात जास्त हळू असं नाही करायचं काही. आणि असं की बाबा सकृदेव पीडेत, म्हणजे सकृदेव म्हणजे एकदा तुम्ही पीडन सुरू केलं की ते एकदा संपून टाकायचं. म्हणजे एकदा दोनदा तीनदा असं दाबत नाही बसायचं. म्हणजे एकदा हे पाम व्यवस्थित तुमचा बेस पाहिजे बस्ती पुटकाचा. आणि असं एक समजा तर माझा हात मोठा आहे त्यामुळे माझा एक पूर्ण बस्ती पुटक पूर्ण एका हाताने मला देता यायचं, ते दाबता यायचं पूर्ण. पण हे मुलींचे हात त्यापेक्षा त्या मला लहान असतं, त्याच्यामुळे हात ऍक्च्युली एका हाताने ते पॉसिबल नाही. आता हे आतमध्ये गेल्यावर बस्ती नेत्रावर तुमचा हात असणारच आहे, लेफ्ट हँड सपोर्टला. हे असं नाही की बस्ती नेत्र आतमध्ये गेलं की ते सोडून देणार, त्याला सपोर्ट पाहिजे, ते एकदम स्टेडी पाहिजे. म्हणजे बस्ती पुटक दाबताना ते तुमचं हालत राहिलं नाही पाहिजे बस्ती नेत्र, नाही तर तो चलदोष असं सांगितलेलं आहे. तर तो बस्तीचा नेत्रावरती तुमचा एक हात असणारच आहे स्टेडी. आता हे हात स्टेडी धरलाय तर हा अर्धा भाग तुम्हाला ह्याच्यावर प्रेस करायला मिळतो बस्ती पुटकावरती, तुमचा डावा हात. आणि मग हे एका हाताने ह्याच्यावर असं प्रेस करायचं, असं करून मी करतो. एका हाताने जमतं, नाहीतर मग सरळ सरळ दोन हाताने करता येईल. असं हे इथं पकडायचं आणि असं करून दाबायचं. फक्त एकदा दाबायला सुरुवात केली की शेवटपर्यंत ते दाबायचं, संपून टाकायचं, परत परत दाबायचं नाही. आणि शेवटी थोडं बस्ती द्रव्य राहू द्यायचं, सावशेष असं सांगितलेलं आहे. तर असं साधारण बघतो की आम्हाला बाबा 50 ते 100 ml द्रव्य हे उरतं दरवेळी, किंवा 70 ते 100 ml उरतं द्रव्य. जसं आपल्याला स्नेहवस्तीमध्ये पण आपण बघितलं 50 ते 100 ml 70 ml 100 ml जेव्हा मॅक्सिमम झालं, 100 ml च्या वर नाही उरलं पाहिजे. 70 75 असं रुटीनली उरतं. तर दुसऱ्या पुटकामध्ये तुम्ही ते मिक्सिंग केलं की ते परत टाकू शकता, तेच मागचं उरलेलं द्रव्य. नंतर असं आहे की बाबा आता हे झालं तुमचं, प्रेस करून झालं, बस्ती पुटक प्रेस करून झालं. हे प्रेस केल्यावर सोडून नाही द्यायचं. तर हे सोडून जर दिलं तर ते निगेटिव्ह प्रेशरनं परत बस्ती द्रव्य बाहेर येऊ शकतं. ते असंच दाबून ठेवायचं, आणि असंच दाबून ठेवल्यानंतर बस्ती नेत्र बाहेर काढून घ्यायचं, तरच मग ते सोडायचं. आणि ते बस्ती द्रव्य त्याच हळूहळूपणे बाहेर काढायचं. हे निगेटिव्ह प्रेशर अवॉइड करण्यासाठी ते सोडायचं नाही. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते मास्टर्स वगैरे असे तिथं जर आता जे मसाजिस्ट वगैरे ते अशी बस्ती देतात की देतात त्या पुटकाला पिळून काढतात ते असं त्याच्यावर. त्यांना सांगून झालं ते दरवेळी ते काही ऐकत नाही, ते असं घेऊन ती पिशवी अशी पिळून मग काढतात. म्हणजे निगेटिव्ह प्रेशरचा काही संबंधच नाही, सगळी हवा पण जाते आतमध्ये. नंतर ऍडमिनिस्ट्रेशन टाइम आहे याचा. बस्ती पीडन काल जो आहे तो 30 मात्रा सांगितलेला आहे. ह्याच्या चक्रदत्तामध्ये रेफरन्स आहे, आपल्या रुटीन याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये सुश्रुतामध्ये हा रेफरन्स आहे 30 मात्रा पीडन कालाचा. हा असं दाबण्याचा. तर 30 मात्रा म्हणजे खूपच, म्हणजे इतक्या फास्ट शक्यच नाही ते. म्हणजे रुटीनली असं अर्धा मिनिट पण नाही होतो ऍक्च्युली 30 मात्रा म्हणजे. तर हे असं रुटीन मध्ये असं आम्हाला कमीत कमी 1 मिनिट तरी लागतो बाबा. म्हणजे 50 सेकंद 60 सेकंद असे लागतात रुटीन मध्ये. आणि आपण इनिमा पॉटने जर दिलं तर 4-5 मिनिटं लागतात. चालू असतं आपलं, म्हणजे
आपण बस्ती द्यायला सुरुवात करायची, दुसरं काहीतरी काम करू शकतो तोपर्यंत आपण, तेवढा आरामात चालू असतो सगळं. तर हे 30 मात्रा एवढं शक्य होत नाही. 30 मात्रा बहुतेक आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये अजून सुधारणा होणे अपेक्षित आहे. 35 साईज मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे एखाद्या तो काळ अजून परफेक्ट येईल. पण असं दिसतं की पहिलं पुटक झाल्यानंतर जेव्हा आपण दुसरं किंवा तिसरं पुटक देतो, तो ऍडमिनिस्ट्रेशन टाइम अजून कमी होतो. मधला जो अवरोध आहे मलाचा तो कमी होतो. तर मग असं दिसतं की 40-50 सेकंद दुसऱ्या पुटकाला लागतात साधारण, पण पहिल्या पुटकाला मॅक्सिमम 1 मिनिट लागतो. तरी त्या मानाने एनिमा पेक्षा बराच फरक पडतो. नंतर हे 30-60 सेकंद जवळपास लागतं सांगितलंय. म्हणजे इन्स्ट्रुमेंट मध्ये प्रॉब्लेम असतील किंवा मग दुसरं असं आहे की तुमची मात्रा निरुवाची काळानुसार ती जसं आपण रिवाइज डोसेस मध्ये दिलं 600-700 ml, तर तेवढा तुमचं पीडन कालही कमी होतो. त्याच्यामुळे ते बरंच जवळ येतं. आणि हे पीडन काळाचं महत्व काय बाबा, की बाबा हे असं दिलं की बाबा ह्या एवढा पीडन 30 मात्रामध्ये द्यायचं, म्हणजे एवढं प्रेशर तुम्हाला द्यायचंय. म्हणजे 30 मात्रा स्टँडर्ड करताय तुम्हाला. ह्याच्यामध्ये असं आहे की आतमधून जर तुम्हाला जास्त प्रेशर फील होत असेल तर तुम्ही इकडून प्रेशर वाढू शकता. आतमधून जर तुम्हाला जास्त प्रेशर नसेल तर तुम्ही इकडून प्रेशर कमी करायचं आणि ते 30 मात्रा ऍडजस्ट करायच्या त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या 30 मात्राचं एवढं मत आहे किंवा ह्या 30 मात्रा जर तुम्ही वापरल्या तर तुमचं बस्तीद्रव्य तिथपर्यंतच पोहोचेल. म्हणजे आपण म्हणतो प्रेशर स्टँडर्डाइज करायचं, तर यांनी प्रेशर स्टँडर्डाइज नाही केलेलं, त्यांनी मात्रा स्टँडर्डाइज केलेलं आहे. म्हणजे एवढं ते काळाचं त्याच्यामध्ये महत्व आहे की हे 30 मात्रा जर केल्या तर तिथपर्यंतच तुमचं बस्तीद्रव्य पोहोचेल, प्रेशर काही पण असो. तर तसं त्याच्यामध्ये लॉजिक असेल. म्हणजे 30 मात्रा आपल्या आतमधलं मलबद्धता वगैरे असेल तर 30 मात्रा मेंटेन करायचं असेल तर प्रेशर खूप व्हॅरिंग होतं. म्हणून तुम्ही मात्रा स्टँडर्डाइज करता येते तुम्हाला, आणि ती केलेली आहे. आमच्या तिकडे कुठं असं नवीन सिनॉप्सिस टेसिस सेट करताना एका मुलाने बाबा त्याचे गाईड पण होते की आपण तिथं ते बॅरोमीटर लावू पुढे बस्ती नेत्राच्या तिथे, आणि ते बॅरोमीटर लावून ते आपण कुठलाही मीटर ते प्रेशर मोजायचं, आणि मग आपण ऍव्हरेज प्रेशर बघू प्रत्येक पेशंट मध्ये, आणि मग असं प्रेशर बघून आपण एक स्टँडर्ड प्रेशर ठरवू. म्हणलं इतना क्यों कर रहे यार उसमें क्या, आणि कोण कोण बॅरोमीटर लावणार आहे म्हणलं. हे रुटीन प्रॅक्टिस मध्ये सगळं काय बॅरोमीटर लावून हे करणार आहे का, बस्ती देणार आहे का, तसं असं ते प्रकार करत होते. पण ते कॅन्सल झालं नंतर. पण ते काय म्हणतात त्याला, रिसर्च करायचं म्हणजे असे डोके लावले जातात. म्हणजे ते जी सीट आहे बाबा, जो मुलाची एक ताकद येते अशी वाया घातली जाते. आणि कोष्टानुसार पण तसा फरक जाणू शकतो. मृदू कोष्टामध्ये त्या मानाने ऍडमिनिस्ट्रेशन टाइम कमी असू शकतो. ह्याच्यामध्ये असं आहे की बाबा कधी कधी पेशंटला असं होतं की लगेच वेग येतो बस्ती दिल्या दिल्या. पहिले त्याला मलबद्धता वगैरे असेल त्यामुळे पटकन त्याला वेग येतो, किंवा कधी कधी बस्ती नेत्र इन्सर्ट केल्यावर तुम्हाला तेवढा इझिली तो बस्ती जात नाही, ऑब्स्ट्रक्शन वाटतं त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये असं आहे की तुम्ही परत तो रिमूव्ह करायचा बस्ती नेत्र. म्हणजे काही जास्त पॅनिक व्हायचं नाही, किंवा जात का नाही उगाच फोर्स वगैरे करत नाही बसायचा, किंवा लगेच थोडं 100-150 ml द्रव्य दिलं आणि लगेच वेग आला तरी काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं. त्याला वेग आला तेव्हाच लगेच बस्ती नेत्र बाहेर काढायचं. म्हणजे सांगायचं ठीक आहे मी काढतोय बस्ती नेत्र बाहेर, तुम्ही जा आता. उगाच आपण थोडा राहिला फिनिश करतो मग असं नाही करायचं त्याला. असं ते मसेज असं करतात त्याला. म्हणजे त्यांना असं असतं की दिलंय ना हे टाकून द्यायचं मध्ये, एवढं त्यांना माहित असतं. तर ते पेशंट म्हणतो की जाणे का रुक रुक बस हो गया बळजबरी करत थांब करत त्याला जे प्रेस करून टाकतात मध्ये. हा मग त्याच्यामुळेच तो जो नाही मग मग तेच ना, आपण काढायचं, त्याला वेग आला असेल तर जाऊ द्यायचं. ते सेन्सेशन येण्यासाठीच पहिले ते नाती द्रुत विलंबित असं सांगितलेलं आहे. तो जो सेन्सेशन येतं ते जाण्यासाठी ते रिफ्लेक्स ऍक्शन जाईपर्यंत तो आपण असं नाही असं खूप कमी वेळ होतं की बाबा. हा असं नाही की तुम्ही आता बस्ती नेत्र इन्सर्ट केलं आतमध्ये म्हणजे आता जो बस्ती सुरू झालं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. त्यात काही एकदम तुम्ही बस्ती नेत्र इन्सर्ट करा आतमध्ये, पेशंटला जर थोडा वेळ जाऊ द्या, त्याला रिलॅक्स होऊ द्या, आणि मग बस्ती इन्सर्ट करायला सुरुवात आहे. म्हणजे एकदा बस्ती नेत्र इन्सर्ट केलं की पटकन तिथे ते संपून टाकायचं असं काही नाही, त्याला आरामात होऊ द्यायचं सगळं. हा मग ते सेन्सेशन येतं म्हणजे तो वेग येतो ऍक्च्युली असं आहे. तुम्ही मग नाही असं काही जाणवत नाही बाबा. आता हे सगळे ऑब्झर्वेशन तुमचे एनिमा पॉटचे ह्या वस्ती नेत्राने तुमचं पीड आता ह्याच्यामध्ये असं होतं
हा, ऍडमिनिस्ट्रेशन टाइमचं तुमचं असं आहे की तुमचं 5 मिनिटाचं ऍडमिनिस्ट्रेशन टाइम झाल्यावर मध्ये ते काय तसं होणारच ते, म्हणजे ते ऍक्च्युअली वेग असेल असं पण होतं. आता हे झालं की ह्याच्यानंतरचं पश्चात्कर्म असं आहे की बा हे स्नेहवस्तीचं पश्चात्कर्म आहे सगळं, किंवा आपण ताडण वगैरे करणार, स्त्रीक जानू याचं ताडण करणार आहे, नंतर ते 3 ते 4 वेळा तो कॉट रेज करायचा आहे. आपण काय करतो ते पाय रेज करतो, तसे कॉट रेज करायला सांगितलंय. म्हणजे कॉट रेज करायला सांगितलं म्हणजे पूर्ण त्याचं हेडलो पोझिशन झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये पाय रेज करून काही फायदा नाही, म्हणजे तसं ते अपेक्षित ते काही होत नाही. त्याला कॉट रेज करायला सांगितलं, नाहीतर मग नुसते पाय रेज करून तसं काही उपयोग नाही. कॉट रेज करायचा याचा अर्थ असं सांगितलं की तुमचं हेडलो पोझिशन झाली पाहिजे 3 ते 4 वेळेस. पाय रेज करून त्याचा काही फायदा नाही. आता ह्याला माणसं लागतात ना वस्तीत पायाखाली का? हा, पायाखाली उशी ठेवली तर काय हरकत नाही तशी हेडलो पोझिशन, पण ती बराच वेळ राहील ना ती हेडलो पोझिशन. आणि पायाखाली उशी ठेवून हेडलो पोझिशन अशी येत नाही जास्त. हेडलो पोझिशन तुमचे पायच वरती आहे आणि बाकीचं शरीर तसंच आहे ना, हेडलो पोझिशन होणार नाही ना तुमची. मग असं जर झालं तर तुम्ही पाय 90 डिग्री वर नेले म्हणजे खूप जास्त हेडलो पोझिशन होईल, असं नाही काही. आणि नंतर सुपाईन पोझिशन मध्ये 100 मात्रा त्या पेशंटला राहू द्यायचं, ह्याच्यामध्ये अनुवासन वस्तीमध्ये. ते नंतर ते अभ्यंग वगैरे पण सांगितलेलं आहे, तर ते करत नाही तसं. नंतर नंतर हे सगळे प्रकार सांगितले की बाबा स्नेहवस्ती रिटर्न, नंतर स्नेहवस्ती झाल्यावर म्हणजे बाबा जो वेदनार्थ जो भाग आहे तिथं स्नेह अभ्यंग करायचं आहे असं सांगितलेलं आहे. नाही नाही, करत नाही, कोणी नाही करत. हे ह्याच्यावर रिसर्च होऊ शकतो बाबा, की बाबा ह्याच्यामध्ये पश्चात्कर्म केलं, ह्याच्यामध्ये नाही केलं. म्हणजे तुम्हाला याच्याचं ऑब्झर्वेशन होऊ शकतं की किती वस्ती रिटेन होऊ शकतं बाबा. तर ह्याच्यावर ते बरोबर वाटत नाही ना, त्याचं ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर नसतं, काही नसतं, असं आहे सगळं. वेदनार्थ असं सांगितलं जिथं जिथं वेदना असेल ज्या भागात तिथं अभ्यंग करायचं, किंवा मग बाकी होल बॉडी तुम्ही मसाज करू शकता. हा, असं आहे. बाकी दिल्यानंतर हा हा, तर तिथं तो मसाज मसाज करायचा, मसाज करायचा. असंच आहे सरांनी मागच्या वेळेस मी सरांना विचारलं होतं म्हणजे मला हे पश्चात्कर्म म्हणजे कळतच नव्हतं हे असं काय होय. तर मग सरांनी ते अन्वय लावून सांगितलं की ते असंच आहे. आणि चरकामध्ये तसंच रेफरन्स आहे, तो जास्तच क्लिअर आहे. मग त्यामध्ये डायरेक्टच असं की बाबा खरंच असंच पाहिजे. हा, मला असं वाटत होतं की ते काहीतरी वेदना वगैरे करून असं करायचं का. मग हा, करायचं. हा हा, चालतं चालतं चालतं. पण ते पश्चात्कर्म म्हणूनच आहे त्याचं ते स्नेहवस्तीचं. नाही नाही नाही, असं नाही काय बाहेर येईल लगेच नाही. त्याला तुम्ही सुपाईन पोझिशन ठेवणार ना 100 मात्रा. नाही, हे पश्चात्कर्म हे अभ्यंग असं नाही की 30 मिनिट करत राहायचं, असं नाही काही. एवढ्या वेळापुरती फास्ट मध्ये ते ह्याला आता इथंच गरज आहे तुमच्या रिसर्चची. म्हणजे आता हे तुम्ही करणार तसंही नाही, तसं नॉर्मलच आहे याच्यावर मध्ये तसं आहे रे, पण नॉर्मल पण करायला पाहिजे. हा, एक दुखत असेल तिथे वागबटामध्ये, आणि बाकी चरकामध्ये असं की बाबा तुम्ही सगळ्या बॉडीलाही करायला पाहिजे. हा, पश्चात्कर्म म्हणून. आता ह्याचं खरं प्रॅक्टिकली तिथं आम्ही करून बघितलं नाही कधी. आता पण हे सगळं करायचं म्हणजे आपल्याला स्वतःला करावं लागतं. नाही, आता हे असं नाही, अनुवासन असंही आपण समजा निराम असेल तरच देतो ना, नाहीतर सामावस्थेत देतच नाही आपण तसंही. अनुवासन द्यायचा प्रश्नच येत नाही नाहीतरी मग. हा, तर
एवढा त्याचं ऑब्झर्वेशन नाहीये पश्चात्कर्माचं. पश्चात्कर्म जे केलं जातं ते कुठलंच व्यवस्थित केलं जात नाही. पेशंट फक्त सुपाईन असतो 100 मात्रा, तेवढंच एक आपण करतो. जे हे जे कॉट रेज करणं 3 ते 4 वेळा ते पण केलं जात नाही. बाकी हे नंतर उठला तरी चालतो. हा तसं आहे, शक्य आहे. हँडल फिरून हा हा पाय हा होईल तसं होईल. पण ते हे ह्याच्यावरती जरा काही झालं पाहिजे संशोधन, किंवा हे पश्चात्कर्म असं करून खरंच किती फरक पडतो बाबा रिटेन्शन टाइम मध्ये. हा आणि आम्ही पण तिकडे करत नाहीये. पायाच तेच सांगितलं ना. हो मग ती कॉट रेज करायचं म्हणजे काय की तुमचं डोक्यापर्यंत हेडलो पोझिशन झाली पाहिजे. हा शरीर वरती. हो ना. शरीर कसं उचलता येईल, फक्त कमरेपासून वरती उचलते. हा तुमचं हेडलो होतच नाही त्याच्यामध्ये. हा कॉट रेज पायाच रेज होतात आणि त्याने नाही नाही होऊ शक्यच नाही ना. असं कसं छातीने कसं कंबर त्याला उचलता येणार नाही ना, शक्यच नाही ते. कंबर पायाच उचलता येतात आणि त्याच्यामुळे ते पश्चात्कर्म होत नाही पूर्ण. पण आता हे आपल्या समाजासाठी असं वाटतं की आपण केलं ते. तिकडे अजून हे असं नाहीच, कन्सेप्टच नव्हती की बाबा हे कॉट रेज करायचं आहे आणि असं कोणी विचारच करत नाही. पाय रेज केले झालं आपलं पश्चात्कर्म. त्याच्यामुळे आसन वगैरे आहे ना तसे. आणि हे आत्ताही कंडिशन असेल तुम्हाला पेशंटला असं फिजिबल नसेल तर ते सगळे नियम अपवाद ठरतात. हा सगळे रिटेन होण्यासाठी. आता आपण म्हणतो अनुवासन रिटेन होत नाही, त्याच्यामागे 100 कारण असतात. तुमचा आहार, पूर्वकर्म, पश्चात्कर्म, इतके फॅक्टर आहे सगळे. डोस म्हणजे त्याला हे सगळे फॅक्टर स्टँडर्ड. नाही आलेलं तर काय करणार, आपण जी वस्ती करणार ती करणारच आहे. मग त्याला लगेच द्यायचं. आणि असं आहे की शीघ्र निवृत्तीचं एक तिकीट अर्थ दिलाय की विना मलेनं म्हणजे ती शीघ्र निवृत्ती. तुमचा मला सहित जर शीघ्र आला बाहेर तर तो झाला, तुमचं कार्य झालं, त्याचं परत द्यायची गरज नाही. आता याच्यामध्ये असं त्यांनी विचारला प्रश्न की हाऊ मच रिटेन्शन टाइम वी कॅन एक्सपेक्ट फॉर यापना और ब्रह्मणवस्ती फॉर डिझायर्ड इफेक्ट, वेदर वी हॅव टू डू पश्चात्कर्म आफ्टर दिस. यापन आणि ब्रह्मणवस्ती जर देतो आपण, त्याच्यामुळे तुम्हाला रिटेन्शन टाइम किती एक्सपेक्ट आहे आणि याच्यामध्ये आपण पश्चात्कर्म कुठलं करायला पाहिजे, अनुवासनाचं करायचं का निर्वाचं करायचं. आता हे कितीतरी झालं तर हा निर्वाच्या प्रकारामध्ये येतो, यापन वस्ती जरी असला आणि ब्रह्मण वस्ती जरी असलं तरी. आणि याच्यामध्ये रिटेन्शन झालं म्हणून नाही 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 असं यापनात असं आहे की तो नाही 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 यापनात असं सांगितलं. यांनी त्याचं असं सांगितलं की आपण वस्ती गरज पडत नाही, तो दोन्हीचे कार्य करतो असं सांगितलेलं आहे. दोन्हीचे कार्य करतो पण हा निरोधच पडतो. त्याचं क्वांटिटी सगळं पश्चात्कर्म हे सगळं ब्रह्मणवस्ती आणि यापन वस्ती हे सगळे पश्चात्कर्म निरोधासारखे झाले पाहिजे. आणि रिटेन्शन टाइमचा आणि इफिकसीचा फरक आहे असं काही म्हणजे मला तर अजिबात वाटत नाही बाबा, किंवा आता गेला आणि 1 मिनिटात बाहेर आला म्हणून त्याची इफिकसी कमी झाली असं काही नाहीये त्याच्यात. तो फक्त हा ते थोडे रिटेन होतात. ऍक्च्युअली मुद्दा रिटेनचा असा आहे की बाबा स्नेहन होणं अपेक्षित आहे जास्त, त्याच्यामुळे रिटेन्शनचं कार्य तिथं अपेक्षित आहे. जेव्हा आपण निर्वस्थित येतो तिथं स्नेहनाचा तिथं आपला उद्देशच नसतो जास्त. आणि आपण ब्रह्मणामध्ये पण आपण स्नेहन म्हणून तो वस्ती नाही देत, त्याचं वेगळे फंक्शन असतात. पण तरी ते थोडं रिटेन्शन होतं दिसतं. म्हणजे तो खरोखर म्हणजे तो यापनाचे अन्वसनाचे कार्य करतो असं आपण जसं म्हणतो
तसं मी जवळपास म्हणजे पाऊण तास क्षीरबस्तीचं रिटेन्शन झालेलं बघितले, अर्धा तास पण बघितलेलं आहे क्षीरबस्तीचं रिटेन्शन झालेलं, म्हणजे ते कॉम्प्लिकेशन पण बघितले त्याच्यामध्ये. हा हा हा. मग हे काही काही लोक ते ड्रीप मध्ये पण देतात सर ते मुस्तादी राजा पण बस्ती वगैरे. मग तो असा आहे की बाबा त्यांचा उद्देश तिथं वेगळा आहे, म्हणजे बस्तीच्याही पलीकडे जाऊन तो उद्देश आहे तिथं, किंवा तो रिटेन होणं आणि तिथून त्या पेशंटचं पोषण होणं. आणि समजा असं जर आपल्याला अपेक्षित हे यापन वस्ती जर जास्त रिटेन व्हायला पाहिजे असं, तर याच्या अगोदर थोडं मला असं वाटतं प्रॅक्टिकली की निरोध येऊन शोधन झालं की त्याचं रिटेन्शन पण दिसतं जास्त. मग यापन द्यावा, म्हणजे यापनामुळे तुम्हाला कॉम्प्लिकेशन येणार नाही, कारण की ते शोधन अपेक्षित तेवढं झालं पाहिजे. म्हणजे जसं आपण नस्याच्या बाबतीत जर आपण विचार करू समजा तसाच उलटा, की बाबा तुम्हाला घृताचं वगैरे नस्य करायचं तर थोडं एक अगोदर तेलाचं नस्य होऊन ते शोधन झालं पाहिजे, आणि मगच ते शमन नसेल किंवा त्याचं जास्त अब्झॉर्प्शन होईल. त्यामुळे जर तेलाचा तेवढाच डोस आणि घृताचा तेवढाच डोस झाला घेतला आपण, तर तो शोधन त्यात दिसत नाही घृताच्या नस्यामध्ये, आणि त्यामुळे तेवढं त्याचं इफेक्ट पण येणार नाही. तसंच याच्यामध्ये पण निर्वाणी तेवढं शोधन होऊ देऊ द्या, आणि मग यापन बस्तीचा वापर करायला पाहिजे. आणि पश्चात्कर्म निर्वासारखेच वापरायला पाहिजे. पण सरांनी आता एक केस सांगितली की इसोफेजियल कॅन्सरची, पेशंटला ओरली त्याला काही देता येत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी अॅनोरेक्टल रूटनीच तो मुस्तादी आपण वस्ती वापरला, क्षीर वस्ती, आणि तिथूनच त्या पेशंटचं पोषण होणं अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये काही ड्रीप मेथडनी पण राज आपण वस्ती अर्धा तास पाऊण तास असे दिलेले आहेत. पण मग इथे बस्तीचे सगळे प्रिन्सिपल बदलून जातात बाबा, वेगळं अपेक्षित आहे पण पेशंट जगतो हे प्रॅक्टिकली ते महत्वाचं आहे. नंतर असं आहे असं प्रश्न आहे की असं ऑब्झर्वेशन आहे का किती तेल शोषलं जातं. ऍक्च्युली आपण समजा वस्ती दिल्यानंतर पेशंटला 2 ते 3 वेळा तो स्नेहवस्ती पडतो. जर आपण 150-200 ml जर दिला, समजा 150 ml बस्ती दिला तर पेशंट सांगेल की अर्धा तासातच बस्ती बाहेर आला. नंतर सांगेल की बाबा 4 तासांनी एक वेग आला, 8 तासांनी एक वेग आला, म्हणजे असे 2-3 वेग होतील त्याचे. तर दरवेळी त्याला किती तेल आलं बाहेर हे मोजणं अशक्यच आहे, आणि किती आतमध्ये अब्झॉर्ब झालं. ह्याच्यामध्ये असं आहे की अब्झॉर्ब होणं हा ठीक आहे, एक एक व्ह्यू झाला त्या पेशंटचं किती अब्झॉर्प्शन झालं आतमध्ये. आता तुम्ही 200 ml स्नेह दिला आणि 200 ml अब्झॉर्ब झाला आतमध्ये असं काही नाही. तुम्ही 4 गोळ्या खाल्ल्या, 4च्या 4 आतमध्ये अब्झॉर्ब झाले, असं असं तिथं अब्झॉर्प्शनचा एक जो एक आपल्या मध्ये एक न्यूनगंड सारखा झालेला आहे की बाबा काय म्हणतात त्याला, एक कॉम्प्लेक्स आहे. हे देतो आपण, हे अब्झॉर्ब होतं. आता नस्यामध्ये तुम्ही समजा स्नेह टाकता, कुठं अब्झॉर्ब होतो तो, काय किती अब्झॉर्ब होईल. 4 ml टाकून दिलं तुम्ही तर तसंच परत बाहेर येणार. आणि एवढं तुम्हाला दिसतं की तेल बदललं तर त्याचे इफेक्ट बदलतात, सगळे फंक्शन बदलतात, त्याचं ऑब्झर्वेशनचा किती इफेक्ट आहे. तसं हे स्नेहवस्तीचं पण आहे. तर गुण तिथपर्यंत पोहोचणं हे जास्त महत्वाचं आहे. ते ऑब्झर्वेशन किती होतं त्याला एवढं महत्व नाही. म्हणजे असं नाही की तुमचं ते स्नेह नाकात तेल टाकलं आणि सगळं ऑब्झर्व झालं, आता खूप चांगला इफेक्ट आला, असं नाही. ते त्या त्या प्रकारचं एक स्टिम्युलेशन आहे तिथं ते रेग्युलेट करण्यासाठी. अनुवासन दिल्यावर कृमीपतन होतं का असा एक प्रश्न आहे. तिळतेल कृमीने सांगितलेलं आहे. पण असं हे पहिलं आपलं टार्गेट पाहिजे माइंडमध्ये की पेशंट कृमीचा आहे, आणि मग त्याला आपण तसे प्रश्न विचारणार. हा, पण असं काही ऑब्झर्वेशन नाही बाबा. पण ह्या निरोवस्थी झाल्यावर पेशंट सांगतो कधी कधी कृमी पडतात, पण तिथे कृमी वगैरे एवढा बारीक विचार कधी असं नव्हताच आमचा की बाबा असं काही कृमीचा पेशंट डायग्नोस केला आणि त्याला त्यासाठी चिकित्सा चालू आहे. म्हणजे कुष्ठाचा पेशंट त्याला कृमीनं चिकित्सा असतेच बाबा, ती आपोआपच येते ती कुष्ठाची चिकित्सा करतात कृमीची होऊन जाते. पण असं कधी नाही झालं बघितलं. नंतर हे स्नेहबस्तीचा टाइम सांगितलाय 9 घंटाचा रिटेन्शन टाइम सांगितलेला आहे. तर हा जसं आपण सांगतो पेशंटला 2-3 वेग झाले तर त्याच्यामध्ये तो जात असतो 8-9 तासापर्यंत रिटेन्शन होतच त्याचं. परत दुसरं आहे की पूर्ण स्नेहबस्ती 9 तासापर्यंत रिटेन्शन झालेलं बऱ्याच वेळा ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे 100 ml तर होतोच, 150 ml पण होतो, आणि 250-300 ml पण मी बघितलेलं 1-2 वेळा पूर्ण 9 तासाच्या वर रिटेन झालेला. आणि आता हे आता विचारलं जर अनुवासन वस्ती रिटेन नाही झाला, शीघ्र निवृत्ती जर झाली तर
असं सांगितलं की शीघ्र निवृत्ती विना मलेन चेत, म्हणजे मला शिवाय जर पटकन बाहेर आला तर तो शीघ्र निवृत्ती धरायचा, मला सहित जर तो बाहेर आला तर तो शीघ्र निवृत्ती नाही धरायचा. नंतर हे शुंठी धान्य सिद्ध जल, हे आपण कृष्ण जल पेशंटला प्यायला देतो हे अनुवासनाच्या नंतर, आणि संध्याकाळी त्याला लघुभोजन. हे प्रत्येक पेशंटमध्ये आम्ही शुंठी धान्य सिद्ध जल देतो असं नाही, पण काही पेशंटला जर अनुवासन दिल्यावर उदरशूल किंवा थोडा गौरव वगैरे वाटायला लागला तर त्याला हे शुंठी धान्य सिद्ध जल दिलं जातं. हे अंतरापान म्हणून आले अष्टांग संग्रहामध्ये, म्हणजे हे तुम्ही वमन विरेचन प्रत्येक नंतर वापरू शकता ते दोष शमनासाठी. तर वमनामध्ये कफशमनासाठी समजा झालं आणि थोडं वाटलं आपल्याला कॉम्प्लिकेशन काही थोडं गौरव वगैरे आहे तर हे कृष्णजल वापरू शकतो, किंवा मग अग्नी तेवढा प्रॉपर नाही आला अजून. आता निर्वाचं पश्चात्कर्म, आपण हे निर्वाचं तर नेहमीच असतं किंवा बाबा 10 मिनिटं टिकला 5 मिनिटं टिकला, आणि मला पण जेव्हा मी तोपर्यंत बघत नव्हतं हे, जेव्हा पीजी मध्ये पण फर्स्ट इयर पर्यंत असंच वाटायचं की बाबा आपण असं काहीतरी केलं पाहिजे की हे जास्त वेळ रिटर्न झालं पाहिजे, म्हणजे असं मी नेहमी वाटायचं मला, याच्यावर आपण काहीतरी रिसर्च करून घ्यायला असं काहीतरी केलं पाहिजे की आपण हे जास्त वेळ रिटर्न झालं पाहिजे. आणि सगळ्यांची हीच कन्सेप्ट असते की बाबा हे रिटर्न झालं पाहिजे. हे चक्रदत्तमध्ये असं रेफरन्स आहे की बाबा ही सुपाइन पोझिशन 30 मात्राच आहे निर्वामध्ये बस्ती दिल्यानंतर, हा रेफरन्स फक्त चक्रदत्तमध्ये आहे. आणि झाल्यानंतर निर्व बस्ती दिल्यानंतर डोक्याखाली उशी ठेवायची सांगितलेली, ती हेडलो पोझिशन लगेच बदलायला पाहिजे बस्ती दिल्यावर, नाहीतर आपण पेशंटला पडायला सांगतो तिथं. तर सुपाइन पोझिशन 30 मात्राच ठेवायची सांगितली म्हणजे नंतर पेशंटची पोझिशन बदलली पाहिजे. 30 मात्रा म्हणजे इतकं क्लिअर कट येतं की बाबा 30 मात्रा ही सुपाइन पोझिशन आहे, याचा अर्थ की 30 मात्रेनंतर त्याची पोझिशन बदलली पाहिजे पेशंटची. आपण म्हणतो 10 मिनिटं पेशंट पडून होता, 10 मिनिटं पेशंट बसती थांबला आतमध्ये, असं आपण म्हणतो. म्हणजे हे आपल्या कॉम्प्लेक्स केलेले आपण की बाबा हा रिटर्न झाला पाहिजे मग याचा इफेक्ट येईल, तर हे सगळं बदलून टाकायला पाहिजे आपण. हे 30 मात्रा झाली की पेशंटची पोझिशन बदलली पाहिजे, कमीत कमी एक अर्धा मिनिटही नाही. आणि त्याच्यानंतर बस्ती दिल्यावर डोक्याच्या साईडने त्याला उशी ठेवायची. ती हेडलो पोझिशन आपल्याकडे नाहीच आहे त्याच्यामुळे त्याचा काही संबंध येत नाही आपल्याला करायचा. हेडलो पोझिशन असती म्हणून ती उशी ठेवायची. काय काय बस्ती दिल्यानंतर फोर्स सगळ्या आतमध्ये येतो उदरामध्ये, नंतर एखाद्या वेळेस असं होतं की पेशंटला डोक्यापर्यंत प्रेशर येऊ शकतं, बस्ती ऊर्ध्व होण्याची शक्यता असते, त्याचा पेशंटचा बीपी वगैरे वाढण्याची शक्यता असते. एखाद्या वेळेस आपल्याला असं दिसतं की पेशंटचे डोळे वगैरे आरक्तवर्णी वगैरे होतात, म्हणजे सगळं प्रेशर इकडच्या साईडने येतं. तर ते पटकन दिवशी ते हेडलो पोझिशन चेंज करून त्यांनी असा उद्देश सांगितलेला. नंतर असं आहे की चक्रदत्त आणि सुश्रुतामध्ये असे रेफरन्स आहे की बाबा पेशंट शुड सिट इन पोझिशन, म्हणजे उत्कट आसनामध्ये त्याला बसायचंय पेशंटला, म्हणजे आपण इंडियन टॉयलेटमध्ये जसं बसतो तसं त्या पेशंटला बसती दिल्यावर बसवायचंय असं. हा निर्वमध्ये निर्व झाला आपला, 30 सेकंद झाले किंवा 1 मिनिट झाला तुमचा, त्याच्यानंतर पेशंटची पोझिशन बदलली, त्याला बसवायचं आणि त्या उत्कट आसनामध्ये बसून पेशंटला वेग येण्याची वाट बघायची. एवढं त्याच्यात क्लिअर कट आहे किंवा असं पडून ठेवलं पेशंटला असं नाही काही. आणि ते टॉयलेटचं आणि तुमचं ते अंतर पण उगेच आपला पेशंट चाललाय पळत पळत पकडून असं नाही पाहिजे उगेच. याच्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण बस्तीची इफेक्ट मिळत नाही. ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या सगळ्या जे टेक्निकल गोष्टी प्रोसिजरचे इफेक्ट जे येते ते तुम्हाला मिळणार नाही. तुमचं जे औषध गेलं ते तुमचं ते काटे खरल आणि तू यायलाच पाहिजे बाहेर. हा आता हे असे ऑब्झर्वेशन आहे की तुमचे एनिमा पॉटने ऑब्झर्वेशन आहे, बाकीचे सगळे स्टँडर्ड मेंटेन नाही केलेले. आता ते पुढे सगळे कॉम्प्लिकेशन मध्ये आहे. असं प्रश्न आहे की निरोग परत आला नाही आणि असे काय आहे का कॉम्प्लिकेशन, ते सगळं. हा 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 उत्कट आसन त्याच्यासाठी सांगितलं की वेग पटकन येण्यासाठी. आणि ते 30 मात्रा म्हणजे तो लगेच बाहेर आला ना, लगेच 30 मात्रा म्हणजे काहीच नाही ना तो पोझिशन त्यामुळे. उत्कट आसन सांगितलेलं आहे यासाठी, म्हणजे ही ह्या पोझिशन मध्ये जो वेग चांगले येतात बाबा उत्कट आसनामध्ये. जे ती युरोपियन टॉयलेटची जी सिस्टीम आहे ती ऍक्च्युली आपल्या म्हणजे वेगळा जर विचार केला तर तो
आपलं रुटीन जरी मध्ये वापरण्यासाठी योग्य नाही ती युरोपियन टॉयलेटची सिस्टम. म्हणजे हे आसन जे सांगितलेलं यासाठी जास्त परफेक्ट आहे, म्हणजे मल विसर्जनासाठी उत्कट आसन त्याच्यामध्ये ते झालं. पण हे मला विसर्जनासाठी उत्कट आसन म्हणजे जास्त वेळ नाही धरत ते. हा हा उत्कट आसन. हा हा गाडीची वाट बघत म्हणजे ते त्या त्या स्पेसिफिक क्रियेसाठीच तेवढं ते आसन नाही असं. मग त्याच्यामध्ये ते त्याचे इंडिकेशन असतील तसे कधी ते उत्कट आसन ते कधी करायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये उत्कट आसनाचा उद्देश एवढा असेल की ते अनुलोमन वगैरे ते व्यवस्थित होण्यासाठी. चालेल. तर ते अनुलोमनासाठीच तेवढं अपेक्षित आहे. म्हणजे याच्यामध्ये उत्कट आसनामध्ये जास्त बसल्यावर तुमच्या आपानाच्या मध्ये दृष्टी त्याची होत असणार आहे. त्याच्यामुळे उत्कट आसन जास्त वेळ नाही करायचं असं सांगितलं असेल, कारण की याचा संबंध त्याशीच दिसतो. उत्कट आसन डिटेल मध्ये त्याला अभ्यासल्यावर कळेल ते. त्या जे लोक जास्त उत्कट आसनामध्ये बसतात त्यांच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये अभ्यास करता येईल आपानाचं काही आहे का काही वेगळ्या फाइंडिंग्स. तर हे असं सांगितलेलं की बाबा हे रिटेन्शनचा काही उद्देशच नाही त्याच्यामध्ये. तर हे डिपार्टमेंट मध्ये डिस्कशन झाल्यावर ते ओ ऐसा नाही बोले उसको ऐसा वेग आने तक उसको सुला के रखना है असं सांगितलं. पण ते काय पटलं नाही ते त्यांना. पण ते निर्वाचा आणि रिटेन्शनचा काही संबंध नाहीये. म्हणजे तो अजिबात. आणि तुम्ही असं जर विचार करत असाल की तो एक मुहूर्त त्याला प्रत्यगम काळ सांगितलेला आहे मग आपलं तर 1 मिनिटही थांबत नाही असं ते रिलेशन लावलं जातं. एक मुहूर्ताचा प्रत्यगम काळ सांगितलेला आहे निर्वाचा. हा त्याच्या पलीकडे गेला तर मृत्यू सांगितलेला ऍक्च्युली. मग 1 मुहूर्तापर्यंत मॅक्सिमम वाट बघा, त्याच्या पलीकडे गेला तर मृत्यू आहे. आता तुमचा 49व्या मिनिटाला मृत्यू होईल असं नाही ना. तुमचा तो पिरियड जो येतो फॅटल पिरियड तो कधी सुरू होईल, 10 मिनिटापासून 5 मिनिटापासूनही सुरू होऊ शकतो. 28 मिनिटापर्यंत तुम्हाला वेळ येतो पेशंट वाचवायचा ऍक्च्युली. असं त्याचा अर्थ आहे की बाबा पुढच्या म्हणजे मॅक्सिमम 1 मुहूर्तापर्यंत तुम्हाला वेळ येतो पेशंट वाचायचा. त्याच्या पुढे जर गेला तर तो मरेल. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते 1 मुहूर्त प्रत्येकम काळ गेलेला आहे. आणि त्या 1 मुहूर्तामुळे इकडं मोठं कन्फ्युजन केलं जातं. आणि तसं स्नेहबस्तीमध्ये नाही सांगितलेलं की 9 यामाच्या वरती गेलं की त्याला मृत्यू होईल. इथंच सांगितलेलं तसं. नंतर हे पेशंटला आपले ऑब्झर्वेशन आपले रेकॉर्ड करायचे. काय काय येतात बाबा, वेग कसे येतात, काय येतात, आपलं हे नोट करून ठेवायचं. आणि त्याचे बीपी पल्स मॉनिटर करायचे. बीपी पल्स आणि अब्डॉमिनल एक्झामिनेशन हे तिन्ही गोष्टी सारख्या मॉनिटर करत राहायचं. हे अब्डॉमिनल एक्झामिनेशन केलं आणि पेशंट असा तुम्हाला कम्फर्टेबल दिसला ना, बीपी पल्स वगैरे काही भानगडीत पडायची गरज नाही पडत. फक्त आपली नाडी बघायची वाटल्यास. चेंजेस फार फास्ट दिसतात त्याच्यामध्ये. म्हणजे आपण नाडीतलं समजा काही कळत नाही समजा मला, पण ज्याला नाही काही कळत नाडीतलं त्याला शिकण्यासाठी नाडी खूप चांगली आहे म्हणजे न्यूरोमध्ये बघण्याची. म्हणजे आपल्या 3 बोटामध्येच इतके पटापट चेंजेस दिसतात लागण्यासाठी. तर आपण म्हणजे त्याच्यामध्ये एवढं सिद्ध करू शकतो की आपण पल्स बदलली, त्याचा रेट बदलला, पण ते लागण्याचे जे प्रकार आहे ते कुठे वेगवेगळे बदलतात. हे 3च बोटामध्ये कधी तुम्हाला म्हणजे पहिले इकडं असेल पहिल्या बोटाला, कधी कधी असं दिसतं की फक्त शेवटच्या बोटालाच नाडी लागते. म्हणजे एवढं फास्ट म्हणजे या पहिल्या बोटाला फक्त शेवटच्या स्थानालाच लागते बाबा. म्हणजे आपण असंच कार्य एवढं चालू आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे हे आता माझ्या कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ऑब्झर्वेशन असं दिसतंय, लघुता दिसती नाडीची इतक्या फास्ट मध्ये. आपल्याला स्पीड जरी वाढलेली असेल पण ती लघुता जाणवती. म्हणजे एवढ्या क्लिनिकल ऑब्झर्वेशन तुम्हाला एवढ्या लाईव्हली फास्ट करता येतात. म्हणजे आपण जे आम्ही दवाखान्यात करत होतो बस तिथं बघायचो तेव्हापासून. मग तिकडे पण मी बघायचो पण त्याच्यात कोणी इंटरेस्टच नव्हतं. मग त्याचा मी पण बघत नव्हतो नंतर.
नंतर हे आपले व्हायटल बघायचे. बीपी एवढा काही पेशंट जर म्हणला बाबा थोडं डोकं दुखतंय, चक्राला सारखं वाटतंय, असं जर काही असेल तर तेवढा बीपी बघायचा. बाकी जास्त मग काही बघायची गरज नाही. म्हणजे हे खूप तुमचे ऑब्झर्वेशन खूप वस्ती करून झाले, तुम्हाला एक ग्रॉस आयडिया आली तेव्हाच. सुरुवातीला जर तुम्हाला जास्त आयडिया नसेल तर एवढं फक्त लक्ष ठेवायचं की बेसिक फॉलो करायचे, तेवढे ऑब्झर्व करत राहायचे, मग मग काही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर पुढचा वर पुटक आपल्याला द्यायचंय. तर याच्यामध्ये असं आहे की आता हे पेशंटची मेंटॅलिटी आणि त्याची इच्छा सगळ्यात जास्त महत्वाची. तुमचं सगळं व्हायटल सगळे बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे, सम्यक लक्षण आलेलं नाहीये आणि तुम्हाला असं परफेक्टली वाटतं की पुढचा पुढे आपण देऊ शकतो, पण पेशंटची इच्छा नाहीये. पेशंट म्हणतो नको बाबा, म्हणजे थकलेलं नाही काही नाही, पण तरी त्याची इच्छा नाही, त्याची मेंटॅलिटी नाही वाटत आहे, तर ते नका करू. म्हणजे कॉमन सेन्स मध्ये अजिबात करायचं नाही. त्याला खूप पटवत द्यायचा बसायचा प्रयत्न करायचा नाही. पहिले एकदा समजून सांगायचं, एकदा सांगू शकता तुम्ही असं असं आहे. तो जर म्हणलं ठीक आहे तर ठीक आहे, नाहीतर अजिबात फोर्स नाही करायचा. याच्यामध्ये असं दिसतं की पेशंटची इच्छा नसताना असं जर काही प्रकार केले तर कॉम्प्लिकेशन तुम्हाला हमखास दिसतील. त्याला काही तुम्हाला लॉजिकही सापडणार नाही. आणि कधी कधी असं आहे की तुम्हाला एक फिलिंग येतं की ह्याचा बस्ती झाला बाबा सॅटिस्फाईड, म्हणजे पेशंटपेक्षा तुम्हाला जास्त फिलिंग असतं त्याच्यामध्ये. तुमच्या उदर परीक्षणावरून, पेशंटच्या चेहऱ्यावरून, म्हणजे बस्तीमध्ये असा मेंटल इफेक्ट एवढा फास्ट दिसतो, सायकोलॉजिकल इफेक्ट, त्याची प्रसन्नता आणि त्याचा तो मूड बस्तीमध्ये खूप फास्ट दिसतो. तर ते तुम्हाला त्या पेशंटच्या चेहऱ्यावरूनच कळतं की आपलं बस्तीचं प्रोसिजर व्यवस्थित झाली की नाही झाली. दरवेळी ती फिलिंग आली पाहिजे तुम्हाला. म्हणजे जरी सगळे उदर परीक्षण, व्हायटल पॅरामीटर सगळे सॅटिस्फाईड आहे, हे झाले वेगळे क्रायटेरिया, पण पेशंटला बघून तुम्हाला लक्षात येतं की मला बस्ती झाला बाबा व्यवस्थित. जे फिलिंग येतं आपल्याला येतं आणि ते पेशंटला येतं, ते दरवेळी झालं पाहिजे. तर हे सुश्रुतला रेफरन्स मी डायरेक्ट त्याच्यामुळे असं आणूनच टाकूनच टाकला त्याच्यामध्ये, कारण की काही कन्फ्युजनच नको बाबा. म्हणजे अथा अतुर्मुख विषयत उत्कटकम बसते आगमनार्थम, म्हणजे त्याला बसते द्यायचा, बसवायचं बस्तीची बाहेर येण्यासाठी, म्हणजे एवढं स्पेसिफिक तिथे सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्या डोक्यातून काढून टाकायला पाहिजे की बाबा हे रिटेन्शन तिथे अपेक्षित आहे. मग त्यांचं असं लोकांचं असं म्हणणं असतं की ह्याचं हे आपल्या लॉजिकनुसार आपण विचार करतो, मग काय बाबा काही पण द्या ना, रिटर्नच व्हायचं नाही तर गरम गरम पाणी, तेल, मध टाका आणि द्या बसती. असाही रिटर्न होत नाही ना, तुम्हाला फक्त हेच अपेक्षित आहे ना. तर मग तेच आता मग हे नसतं, मी त्यांना खूप चांगला एक्झाम्पल देतो बाबा. ठीक आहे ना, तिथेही रिटेन्शन नाहीये, तुम्ही मग बाला तेल वापरता, तुम्ही घृतमंड वापरता, सहज वापरता, काहीच रिटर्न होत नाही, मग काही वापरा, रिटर्न तर काहीच होत नाही ना. पण त्याचा इफेक्ट वेगवेगळा दिसतो. ते वेगवेगळ्या प्रकारचं स्टिम्युलेशन असतं. जसं तेलाचं, तेल जास्त असणं, कमी असणं, ह्याच्यात आपल्याला बदल करायला लागतो. त्याचा रिटेन्शनचा अजिबात संबंध नाही.
हा? आता हे पुढचं प्रेझेंट याच्यामध्ये आहे, मोड ऑफ ऍक्शन मध्ये आहे ते. हम्म. हा हे सांगितलं ना मागे, मी याच्यामध्ये सांगितलं, सम्यक लक्षणामध्ये सांगितलं होतं की त्याची गरज नाही पडत. आम्ही काल कर्म योग असा काही क्रमच नाही आता. म्हणजे कंडिशन नुसार अनुवासन करायचं, कंडिशन नुसार निर्व करायचा, तो क्रमच फॉलो नाही करत. म्हणजे ते आउटडेटेड झालं ते आता. सम्यक लक्षण करत राहायचे, सम्यक लक्षणाचं बॅलन्स करायचं आपण अनुवासन आणि निर्वाणी व्याधिशमपर्यंत. हा, ते आपण माइंडसेट आपण केलेलं ना पेशंटचा. तर आपण त्याला सांगतो असा कोर्स आहे बस्तीचा 8 दिवसाचा, आपण त्याला सांगतो, त्याला ते आपणच एज्युकेट केलेलं असतं. आणि सगळीकडे हे असंच आहे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये योग बस्तीच दिला जातो. आता हे आम्ही जे सांगतोय ते फक्त त्या हॉस्पिटल पुरतं, त्या हॉस्पिटलमध्ये त्या सरांपुरतंच मर्यादित आहे. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्येही बाकीचे लोक योग बसतील तिथं, आम्ही तिथं कोटकला, तर त्या सरांकडेच असं आहे की बाबा तेही तसेच लिहायचे पहिले योग बसतील, योग बसती सुरू करतो. आता तसं नाही राहिलं. आणि कंडिशन वाईज ती प्रॅक्टिस आहे, असं पूर्वी तुम्ही डिसाईड नाही करू शकत. वारंवार बस्ती दिल्यावर गुदस्थानाला काही इजा होते का असा प्रश्न आहे, पण तुमची प्रोसिजर तुम्ही परफेक्ट करत असला तर काही प्रश्नच नाही आहे. आता मुळात तुम्ही कॅथेटरने बसती तर काहीच व्हायला नाही पाहिजे. हा हा, असं काही प्रश्न आहे की असं काही लोक म्हणजे, आता मी असं शंका उपस्थित केली किंवा काही लोकांना तर परत परत बसलेल्यावर त्रास होतो त्या अॅनल. आता एवढे मायनर डिटेल्स मी जर फॉलो करत असला सगळं, त्याचा काही संबंधच येत नाही. आणि ते काही एक्सेप्शन असतात, त्यांना ऑलरेडी तिथे काहीतरी दोष असेल त्याच्यामुळे तसं होत असेल, म्हणजे काही जनरल रूल नाही. आणि आरशामध्ये बसतीने तर तुम्ही ऑप्शन वापरू शकता. मग जर तुम्हाला असं वाटेल की बाबा तसं यंग पेशंट मध्ये तुम्ही जर नवीन शिकायचं तुम्हाला हे बस्ती यंत्राची आणि ही मेथड, तर नवीन जर शिकायचं असलं तर चांगला फिट आणि मध्यम वयाच्या पेशंटमध्ये वापरायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्किल झाला तेव्हा मग तेव्हा ओल्ड एज मध्ये वापरा, मग मुलांमध्ये वापरा, असं करू शकता. पण पहिले पेशंट एकदा पहिले फिटच पाहिजे, जास्त स्ट्रॉंग पाहिजे, आणि मगच हे शिकल्यावर पुढे तुम्ही वापरू शकता. आरशामध्ये बस्ती नेत्रानं वापरलेलं बरं. मग जर तुम्हाला वाटलं की बाबा ऑब्स्ट्रक्शन होत असेल, तसे आरशामध्ये ते वेगळी व्यवस्थित येत नाही, त्यामुळे त्याला बस्तीत प्रॉब्लेमॅटिक होतो, म्हणजे कॉन्ट्राइंडिकेटेड होतो तो आवरत झाल्यामुळे त्या वेगाला. एवढा जर खूपच मोठ्या प्रमाणात आरशा असेल तर तो वापरायचा नाही, इंटरनल असेल तर बस्तीत नाही वापरायचं. म्हणजे साधा स्नेहवस्थित वापरलेलं ठीक आहे, मग जर कंडिशन तिथं असेल तशी तर. नाही तर मग ते वेगवेगळ्या व्यवस्थित येणार नाही. नंतर हे याचं झालं मॅक्सिमम फेटल टाइम गिवन, नॉट रिटेन्शन टाइम, वन मोर. तसं म्हणजे रेंज फ्रॉम 1 मिनिट टू 48 मिनिट याची तुमच्या त्या. आणि आगतो परम कालो मुहूर्त असं आहे, आणि परम काल म्हणजे मॅक्सिमम टाइम मुहूर्त आहे. तर तसं त्याच्यानंतर त्याचा मृत्यू, म्हणजे असं नाही की 49 मिनिटाला त्याचा मृत्यू होईल आणि तिथून पुढे कॉम्प्लिकेशन सुरू होतील. तर ते तुमचे केव्हाही सुरू होऊ शकतात. म्हणजे तुमचा बस्ती दिलेला पटकन वापस आलेलाच जास्त चांगला आहे. आणि नंतर हे अनुपान आफ्टर निर्व अकॉर्डिंग टू दोषा. न्यूरोनंतर असं की त्याला इमिजिएटली तुम्ही आहार दिला पाहिजे, म्हणजे गरम पाण्याने आंघोळ झाली की लगेच त्याला आहार दिला पाहिजे. नंतर दोषानुसार त्यांनी सांगितलं की वातानुसार मांसरस, पित्तानुसार क्षीर, पित्तशमन म्हणून, कफानुसार युष म्हणजे वृक्ष येतो थोडं, असं दिलंय. आणि ते हे सगळे प्रकार पटकन ऍब्झॉर्व होणार आहे असं आहे, म्हणजे त्यांचं न्यूट्रिशन हायली न्यूट्रिशनल आहे. आणि मांसरस तुम्ही कॉमन अनुपान म्हणून ठेवू शकता, पण ते आपल्याकडे नाही पॉसिबल. त्यामुळे आपण दूध वगैरे ठेवू शकतो, थोडं जास्त थोडं पाणी टाकायचं, पण त्यात म्हणजे जास्त गुरू नाही पाहिजे, ते थिक नाही पाहिजे दूध, आणि गरम पाहिजे. तर ते आपण वापरू शकतो. युष वगैरे पण वापरू शकतो, पण दूध त्या म्हणून आपल्याला सोपं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण पेशंटला पटकन आंघोळ करायला सांगायची गरम पाण्याने लगेच, आणि लगेच जेवण दिलं पाहिजे त्याला.
म्हणजे असं झालं, वेग सेटल झाले त्याचे, लगेच आंघोळ करून त्याला ते लगेच दिलं गेलं पाहिजे. आपल्याकडे असं आहे की पण पेशंटचा निरोप होणार, तो गाडीवरती घरी जाणार, नंतर तो आंघोळ करणार, कधी करणार काय माहिती, मध्ये त्याचे फोन येणार, कोणतरी हा कोणीतरी भेटायला येणार त्याला, असे एवढे म्हणजे इमॅजिन होत नाही, असं करू शक्यच नाही. आपण तर तिथे ओपी आयपी मध्ये असल्यामुळं त्याला पटकन तिथे डिसिप्लिन होतं सगळं, की झालं आता. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी असं क्लिअर कट वर्णन केलंय ग्रंथामध्ये की बाबा हे जे निर्वाहामध्ये जे त्याचे ते दोष प्रचलित होतात बाबा, विकारा ये निरुडस्य भवंती प्रचलैर मले, जे निरोळामध्ये जेही तुम्ही दोष तुम्हाला दिसतील, हे मला चल झाल्यामुळे इकडे तिकडं हे याच्यामुळे ते दोष दिसतील. आणि त्यांचं जर तुम्हाला शमन करायचं असेल तर ते सुखांबू सिक्तस्य यांती भुक्तवत शमम, म्हणजे सुखांबू सिक्तस्य म्हणजे थोडं कोष्ण झाल्याने जर त्याचं आंघोळ केल्यावर आणि जर त्याला जर जेवण दिलं तरच या प्रचलित दोषांचं शमन होतं. म्हणजे निरोहामध्ये दोष प्रचलित होणार आहे नक्की, ते विकार करतील दरवेळी, नाही करतील ती वेगळी गोष्ट आहे, पण प्रिकॉशन म्हणून ते त्याचं शमन जर करायचं असलं तर ती आंघोळ करून लगेच जेवण झालं पाहिजे कंपल्सरी. म्हणजे तो गेला गाडीवर आणि मी सगळं झालं, आणि हे जर तुम्ही प्रकार सम्यक लक्षणापर्यंत करत असेल आणि मग त्या पेशंटला पाठवत असेल तर मग ते खूपच अवघड आहे. म्हणजे न अपेक्षित नसलेले कॉम्प्लिकेशन तुम्ही त्याच्यामुळे निर्माण करू शकता, नाही तर मग करूच नका मग तसे. मग हे आपलं बरं आहे, बटणी बसती सगळं सगळं आपल्या आपल्या दृष्टीने सगळं चांगलं व्यवस्थित, हे सगळं ऍडजस्ट झालेलं आहे बरोबर. नाही नाही, अनवासना नंतर नाही, फक्त अभ्यंग येते ते आता ते कुठंच प्रॅक्टिस नाही करत त्याच्याही काही. आता अशा गोष्टींवर ऍक्च्युली असे रिसर्च झाले पाहिजे की आपल्या शास्त्राला त्याचा उपयोग झाला पाहिजे. मॉडर्नला सांगून ठीक आहे तुम्ही पॅरामीटर घेतले, ऑब्जेक्टिव्ह सगळं झालं, पण आपल्या शास्त्र डेव्हलप होण्यासाठी त्यात कॉन्ट्रीब्युशन काही होणार नाही. ठीक आहे, पण आपल्या शास्त्राचा ऍक्सेप्टन्स लोकांमध्ये वाढेल त्या मानानं, ते एक आहे कॉन्ट्रीब्युशन, पण आपल्या डेव्हलपमेंटसाठी त्यात काय फायदा होणार आहे. आता जसं नसाचा रिसर्च आहे, जो वेगळ्या डोसचा, किंवा मग बस्तीच्या सम्यक लक्षणापर्यंत रिसर्च आहे, याच्यामध्ये मॉडर्न सायन्सला काहीच कॉन्ट्रीब्युशन होणार नाही त्यांना हे समजण्यासाठी काही, पण आपल्या दृष्टीने त्याचे कॉन्ट्रीब्युशन महत्वाचे. तसं अन्वसनामध्ये पश्चात्कर्म करून एखादा ग्रुप आणि पश्चात्कर्म न करता एखादा ग्रुप, त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात असं एक बघता येतं, पण ह्याला काहीच महत्व राहत नाही असं आहे रिसर्चच्या दृष्टीने. नंतर हे झालं हॉट वॉटर बाथिंग, आणि कम्पॅरेटिव्हली कमी जेवण द्यायचं त्याला नेहमीपेक्षा. पेशंट असं होतं की तो एकदम रिकाम झाला पोट आणि मस्त दाबून खात होतो एकदम जबरदस्त, तसं नाही झालं पाहिजे. एक तर द्रव बहुल त्याला जेवण द्यायचं, द्रव प्रधान आहार द्यायचा, आणि नेहमीपेक्षा पादहीन म्हणण्यापेक्षा थोडं कमीच ठेवायचं. नंतर स्नेहवस्ती लगेच, आता हे सगळं एक आयपी सेटअप, एक ऑपरेटिव्ह झाल्यासारखं आहे बस्ती प्रोसिजर. हे पंचकर्म एक ऑपरेटिव्ह प्रोसिजर आहे सगळ्या. पेशंट ऍडमिट आहे, त्याचं मॉनिटरिंग चालू व्यवस्थित, कधी आला कधी बाहेर आला, त्याचे जे बारीक बारीक चेंजेस आपल्याला दिसतात लगेच. उदर परीक्षणात तुम्हाला बदल दिसेल, स्नेहवस्ती केल्यावर थोडा वात प्रकोप झालेला लगेच कमी झालेला दिसेल, उदर शूल लगेच कमी झालेला दिसेल. कधी कधी निर्वाहानंतर जर असं वाटलं पेशंटचं खूप जास्त वेग आले आणि तो जर म्हणला बाबा की बाबा उदर शूल खूप आहे प्रचंड प्रमाणात, किंवा मग पोटात वायू वगैरे, तर लगेच त्याला बोलून स्नेहवस्ती देऊन टाकायचं. तर हे सगळे प्रकार थांबून जातात. म्हणजे आता वातार्थित भूय सद्य एव अनुवासित, म्हणजे खूप जर वातार्थित असेल तर त्याला सद्य अनुवासन द्यायचं सांगितलेलं आहे, नसेल तरी दिलं तरी काही हरकत नाही. किमान मग मात्रा वस्ती तरी द्यायचा बाबा एक, वाटल्यास मग दुसऱ्या दिवशी परत एक मात्रा वस्ती देतो मी, हे दोन्ही मिळून तुमचं एक स्नेहवस्ती होऊन जाईल, अनुवासन होऊन जाईल. नंतर आपले परिहार त्याला सांगायचे, आपले स्नेहपानाचे, गरम पाणी प्यायला सांगणं, हे सगळं फॉलो केलं जातं. अनुवासनामध्ये कंपल्सरी गरम पाणी प्यायला सांगायचं पेशंटला. म्हणजे निरोहामध्ये पण हे त्याचा अग्नी मेंटेन राहण्यासाठी आणि अनुलोमानासाठी खूप कंपल्सरी आहे. थंड पाणी आणि गरम पाणी एवढा फरक पडतो. म्हणजे आता तुमच्या पचनामध्ये, आता आम्ही तिथं केरळमध्ये असं की रुटीन गरम पाणी पितो सगळे, रुटीनमध्ये, म्हणजे हॉटेल्समध्ये जेवताना सगळीकडे गरम पाणी असतं प्यायला, म्हणजे कुठेही कंपल्सरी. म्हणजे असा फरक जाणवतो इथं आपल्याला आल्यावर, की आपलं जे थोडं कपॅसिटी जे प्रमाण आहे इथं जास्त वाढतं, प्लस थोडी लघुता आपल्याला जास्त जाणवते तिकडं उदराची, पचनही तेवढं इझिली जाणवतं तिकडं. एवढा फरक गरम पाण्याने आणि गार पाण्याने दिसतो. म्हणजे एक औषध म्हणून त्याचा वापर होतो ते गरम पाण्याचा तिथं. त्यामुळे तो अनुपदेश आहे, त्याच्यामुळे तसं नॅचरली अग्नी कमी जास्त पेशंटचा, आणि त्याच्यामुळे हे सगळं फॉलो केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये एक तुम्ही रिलॅक्स पाहिजे त्या दिवशी, वस्ती आज पेशंट आहे म्हणजे तुमचं एक ऑपरेशन ठरलेलं आहे आज, असं तुमची मेंटॅलिटी पाहिजे. म्हणजे मेजर ऑपरेटिव्ह प्रोसिजर आहे, म्हणजे 10ला तुम्ही सुरू केलं तर 1 वाजेपर्यंत तुम्हाला काहीच नाही पाहिजे, आणि नंतर ते पेशंटचे ऑब्झर्वेशन झाले पाहिजे.
खूप व्यवस्थित वेळ पाहिजे आणि डॉक्टर आणि पेशंट दोघंही रिलॅक्स पाहिजे. आता पेशंट म्हणून बस त्याला आता ऑफिसमध्ये जायचं होतं काय म्हणजे अवघड आहे सगळं. हा आपल्याकडे तसंच आहे. मग खूपच अवघड आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे पहिल्याच म्हणजे लेक्चरमध्ये सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टी आयपी सेटअपसाठी सगळ्या म्हणजे कम्प्लीट आपल्याला आयुर्वेदिक खूपच ऑथेंटिक क्लासिक ट्रीटमेंट करायची आहे तर पॉसिबल आहे. पैसा याच्यात म्हणजे जास्त लागतो, वेळ लागतो, दुसरे व्याप. आम्ही जे काम करायचं ते गव्हर्नमेंट एडेड हॉस्पिटलमध्ये करायचं, त्याच्यामुळे तिथले रेट्स आणि हे असं काही कंपॅरिझन कुठेच करू शकत नाही. काही मिनिमल रेट असतात तिथले रेट्स वगैरे, असं काही माहित नाही मला, म्हणजे पैशाच्या बाबतीत काहीच माहित नाही. आता समजा आपल्या दवाखान्यात आपण 2-3 फुटकापर्यंत गेलो तर 6-7 हजार रुपये घेतो. हा इथे पणाकडे तसं योग बस्तीचं आहे, पण ते पूर्ण योग बस्तीचं 8 बस्ती असं 3 निर्व त्याच्यामध्ये 3 निर्व आणि 5 अनवसन 5 अनवसन. कशामध्ये देतो ना लगेच सांगितलं ना त्याच्यामध्ये सेम डेला. आमचं योग बस्तीचं काही नाही तिथं. नाही नाही, मग प्रायव्हेटमध्ये जर असं केलं तरी योग बस्ती तुम्हाला वापरता येणार नाही जर सम्यक लक्षण जर करायचे तर. ते पॅटर्न वापरता येत नाही, कारण की पहिल्या 2 निरोवामध्ये तुम्ही एखाद्या वेळी 2-3 फुटक वापरता, शेवटच्या निरोवामध्ये नाही 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 अनुवासन नाही, अनुवासन नाही करत. पेशंट नुसार तसं काही नाही, 1 पाहिजे 2 पाहिजे अनुवासन तसं ठरवून. फॉर प्रिपेरिंग निरोवस्ती द्रव्य हाऊ मच टाइम वी हॅव टू मिक्स इट. एक्झाम्पल फॉर एरंड तेला विच टेक्स नो टाइम. आता हे सगळं अगोदर त्याच्यात झालंय प्रश्न, आता हे परत सांगण्यात काही अर्थ नाही. तरी मी तेव्हा सांगितलं होतं की बाबा निर्वामध्ये मिक्सिंग करताना मधाचं आणि तेलाचं मिक्सिंग हे याला जास्त वेळ द्यायचा आणि थोडं थोडं क्वांटिटी तेल टाकायचं आणि जास्त त्याला मिक्स करायचं. मध आणि स्नेहाची मिक्सिंगची स्टेज सगळ्यात महत्वाची, बाकीचे तुम्ही फास्ट करू शकता. म्हणजे शनै शनै असं सांगितलेलं आहे मिक्सिंग. शनै शनै म्हणजे तेल थोडं थोडं टाकून त्याचं रोटेशन जास्त ठेवायचं. म्हणजे तुम्ही अर्धा तास तेल आणि मध एकत्र करून मिक्सिंग केली आणि दुसरी तीच अर्धा तास तेल हळूहळू टाकत मिक्सिंग केली तर तो फरक आहे. नंतर व्हायटलचं फॉलोअप ठेवा. अजून प्रधान कर्म संपला नाही. पश्चात कर्म नाही म्हणजे प्रोसिजरच संपली नाही अजून. मोड ऑफ ऍक्शन आहे, नंतर स्पेशल बस्ती आहे. स्पेशल बस्ती जे आहे तर आयुर्वेद शाळेचं एक प्रेझेंटेशन मी आणलेलं आहे की जे आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस नाही होत पण स्पेशल आयुर्वेद शाळेमध्ये प्रॅक्टिस केलं जातं. ते बरेच बस्ती आहेत त्याच्यात. मला क्लिनिकल इफेक्ट काही माहित नाही पण असे करू शकतो बाबा असं आहे. तर ते पण आहे म्हणजे आता. आणि नंतर नसते रक्तमोक्षण आहे, म्हणजे आता अवघड आहे. मला असं वाटलं होतं आज बस्ती संपत, आता याच्यामध्ये उत्तर बस्ती पण आहे, म्हणजे असं वाटतं की आता हे पुढच्या शनिवारी जायचं म्हणजे संपवायचं जर म्हणलं तर रोजच करावं लागेल असं आहे. माहित नाही, आता मलाच माहित नाही किती वेळ लागतो याला. सर आता सर थांबायचं नाही, आता 9 वाजलेत आता, त्यामुळे सर पुढचं काय ते सांगतील. हो किती लोक येतात? 8 जण आहेत. प्रभाकर शेंडे, संदीप उबाळे, बस्तीगाव. हॅलो दफळापूर एमडी झाली इथली विद्यार्थिनी.
ओके, असं करूया, कारण आता 9 वाजलेत, नंतर परत दवाखाना आहे आणि त्याच्यामुळे आज थांबूया. उद्या सकाळी 5:15ला परत सुरू करू. चालेल. आणि त्याच्यामध्ये एक 15 मिनिटं मी बोलेन. मग हे आपण आता पण ठीक आहे. मग ठीक. 7:45 8 पर्यंत करू फार तर. उद्या सकाळी 8 पर्यंत करू आणि मग बुधवारी पुन्हा ठेवू आणि शुक्रवारी परत ठेवूया. पण मंगळवारी दवाखाना परत आहे. नाही, तोपर्यंत होईल ना.